नमस्कार. शीर्षक गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आम्ही आता ह्या व्यासपीठावरती किती वेळा आलो आहे मला आठवत नाही, अडीच वेळा आलो आहे. तृप्तीताई मला दोनदा सस्पेंड झाले आणि त्या मला पूर्वी विचारत की ते उपस्थिती कशी असते वगैरे. म्हटलं उपस्थितीमध्ये एक तर सातत्य असतं ना, तेवढी माणसं बरोबर तेवढी येतातच. आणि म्हटलं उपस्थिती कमी असली तरी काय फारसा फरक पडत नाही, कारण पुलंसारखी व्यक्ती त्या उपस्थिती कमी असते ते वेगळ्या प्रकारे उपयोग करून घेते. ज्यावेळी अरुण दाते मुंबईत आले ना, बऱ्याच वर्षापूर्वी ते इंदूरला राहायचे, मुंबईत आले त्यावेळी पहिला कार्यक्रम त्यांचा कुठेतरी गाण्याचा ठेवला होता आणि त्या पहिल्या कार्यक्रमाला अतिशय तुरळक उपस्थिती होती, कारण अरुण दातेंचं नावही कोणाला माहिती नव्हतं. तर अरुण दातेंनी एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मी भाग्यवान की पहिला कार्यक्रम कोणी ठेवला आणि त्या पहिल्या कार्यक्रमाला माझ्या प्रत्यक्ष पु ल देशपांडे हजर होते. मला खूप आनंदाची गोष्ट आहे. पण म्हणाले मला जरा उत्सुकता वाटते की माझं नावही कोणाला माहिती नाही, उपस्थिती एवढी नगण्य आणि पुलं कसं काय कार्यक्रमाला आहे. म्हणून म्हणाले पहिला मी त्याला नमस्कार करायला जाऊन आशीर्वाद तुमचे असू दे वगैरे. आणि मग मी विचारलं की माझ्यासारख्या माणसाचं नाव कोणाला माहिती नाही, तुम्ही माझ्या कार्यक्रमाला कसे काय आले. तेव्हा पुलं म्हणाले अरुण दाते ना, काय झालं गेलं महिनाभर माझी तब्येत बरी नाही आहे, डॉक्टरांनी बाहेर पडायला मनाई केली आहे. महिना झाला मला घरी बसून कंटाळा आला. शेवटी काल मी फॉलोअपसाठी डॉक्टरकडे गेलो आणि विचारलं बाबा किती दिवस चालायचं, किती दिवस घरी बसून राहावं. डॉक्टर म्हणाले तुम्ही असं करा, उद्यापासून थोडं थोडं बाहेर जात चला, फक्त एक पथ्य पाळा, जिथे कमी गर्दी असेल त्या ठिकाणी जात चला. म्हणजे कमी उपस्थितीचा पण कसं त्यांनी छान उपयोग करून घेतला. असो आपल्या समोरची आनंदाचा डोह भरून आहे आणि ह्या डोहातला प्रत्येक तरंग हा आनंदाचा, म्हणजे एवढ्या आनंदाचा आहे की आनंद हा स्वतःच आनंदी होऊन गेलेला आहे. तर असा हा अनेक साहित्यिकांनी कलाकारांनी आपल्याला दिलेला आनंदाचा ठेवा आहे. तुकाराम महाराज परमेश्वर भेटीसाठी आसुसले होते आणि तसेच आम्ही आपल्यासारख्या रसिकांच्या भेटीची अगदी उत्कटतेने वाट पाहतो आणि ह्या आनंदाच्या डोहातला प्रत्येक थेंब आपल्या सर्वांना नक्कीच आनंदी करेल असं मला वाटतं. शाळेत असताना एक सुभाषित वाचलेलं आठवतं, काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छती धीमता व्यसनेशूच मूर्खाणा निद्रया कलहेनवा. प्रगल्भ बुद्धिमान माणसांचा वेळ सगळा काव्यशास्त्र विनोदामध्ये जातो आणि मूर्ख लोक असतात ते व्यसन करणं, झोपा काढणं, भांडणं करणं याचं घालवतात. अर्थात आपण सगळे पहिल्या कॅटेगरीतला आहोत, त्यामध्ये काही वाद नाही असं. तर महाराष्ट्रामध्ये आपण जन्मलो, मला असं वाटतं आपण खूप भाग्यवान आहोत, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज व्यक्ती होऊन गेल्या आणि आजही आहेत. त्यामुळे आपण महाराष्ट्रात जन्मलो हे भाग्य असं मला नेहमी वाटतं.
आणि अनेक दिग्गज व्यक्ती होऊनही गेले आणि आत्ता देखील आहेत तो या महाराष्ट्रामध्ये. आधी उदाहरण सांगायचं झालं ना तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती, लेखक म्हटलं तर राम गणेश गडकरी, कवी म्हटलं तर कुसुमाग्रज, नाटककार, वसंत कानेटकर, अभिनेते, प्रभाकर पणशीकर, वक्ते, आचार्य अत्रे, विचारवंत, शिवाजीराव भोसले, पुढारी, मधु दंडवते, शास्त्रज्ञ, जयंत नारायणकर, खेळाडू, सुनील गावस्कर, नाट्य निर्माते, मोहन वाघ, चित्रपट निर्माते, राजा परांजपे, गायक, लता मंगेशकर, संगीतकार सुनील वासळे आणि अशी शेकडो नररत्न. ही नावं आपण ऐकली, सगळ्यांना माहिती असली, पण समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती असतात की ज्यांची नावं सगळ्यांना माहिती असत नाही. त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला नेहमी आदर असतो आणि प्रत्येक ठिकाणी मी जातो असे माणसं भेटत असतात. मला नेहमी एक मोगऱ्याच्या फुलांच्या गजऱ्याची आठवण येते. आम्ही एकदा चिंचणीला गेलो होतो, ज्यांच्या घरी गेलो होतो चहाला, त्यांच्याकडे इतके मोगरीची फुलं होती, परडी भरून फुलं होती, बाजूला सुताचा घुंटा होता. त्या घरातली गृहिणींनी झटकन त्या मोगऱ्याच्या फुलांचा गजरा केला आणि तृप्तीताईंना दिला. तर माझ्या मनात असं आलं की जी फुलं होती, दोरा होता, पण ज्या क्षणी त्या दोऱ्याने फुलांचा गजरा बनवला जातो त्यावेळी गजरा खूप सुंदर दिसतो, फुलंही दिसत असतात, पण जो दोरा फुलांना बांधून ठेवतो तो दोरा मात्र गजरात दिसत नाही. तसे अनेक व्यक्ती असतात, जसे आमचे राणेसाहेब आहेत. बाहेर जाताना लोक म्हणतात नेहमी छान कट्ट्याचे कार्यक्रम चालले, पण हा कट्टा बांधून ठेवण्याचं सोय त्यांना आहे. असं प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती कोणी ना कोणी भेटत असतो. असं आणि आज दुसरी गोष्ट म्हणजे आणखी एक गोष्ट सांगायचं म्हणजे आता योगिनीताई म्हणायला ना, एक फुलं पण घेऊन त्यांनी सगळ्या ठिकाणी घेऊन जात नाही. माझाच कट्टा, मी इथे सभासद आहे शुक्राचारामध्ये, ज्येष्ठ नागरिक संघामध्ये, कोणी तिथे आम्ही करतच असतो ना, तो इथे केलं, बाकी काही नाही. नाही तर कोकणात म्हणतात ना, तू होकाल तू लगीन कर, नाही तू तसं काही नाही. आणि आजची उपस्थिती छान आहे. शोभाताई आल्या आहे, तो मला खूप म्हणजे आनंद झाला शोभाताई आल्यामुळे. आणि थोडंसं दडपणही आलं की त्या इतक्या छान लिहितात, त्यांच्यापुढे आपण आता हा साहित्याचा कार्यक्रम करायचा, म्हणजे थोडं दडपणही आलं. तर आपल्या प्रतिमेच्या रंगाने आणि कल्पकतेच्या सुराने कलेला नवा साथ चढवणाऱ्या निवडक कलाकारांच्यामध्ये गदिमा आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांचा समावेश केल्याशिवाय ही यादी काही पूर्ण करायला जाणार नाही कलाकारांची. कारण मराठी मनाच्या गाभाऱ्यामध्ये गेली 6 दशकं ह्या द्विमूर्तीचे शब्द सूर अखंड निनादत आहेत. आणि अवीट गोडीच्या सुरामध्ये, भावमधूर शब्दांमध्ये आणि मनाला स्पर्शणाऱ्या आविष्कारामध्ये मराठी रसिक अगदी चिंब भिजत आहे. या कलाकारांनी ऐहिक जगातनं एक्झिट घेऊन अनेक वर्ष झाली, तरीही त्यांच्या कलाकृतीच्या चांदणीची जागून जराही आजपर्यंत कमी झालेली नाही, ती उलट वाढतेच आहे. अगदी खरं आहे. ज्यावेळी आपण साहित्यिकांच्याबद्दल बोलतो त्यावेळी प्रथम ओठावर नाव येतं ते आपले सगळ्यांचे लाडके पु ल देशपांडे. पु ल देशपांडे किती चतुरस्र व्यक्तिमत्व त्यांचं, खळखळून हसवणारे विनोद आणि जबरदस्त निरीक्षण हे आपल्या पुलंचं वैशिष्ट्य होतं. बरोबर आहे आपण बोललात ते. पुलंचे गडजोड आपल्या आयुष्यामध्ये घर करून बसले, अगदी आपल्या आजूबाजूला वावरतात असं वाटतं. म्हणजे हे केवळ लेखकच नाही तर समाजाचा आरसा होतो. आणि त्यात पडणारी अनेक चित्र त्यांनी गोडगोजिरी करून दाखवली आणि आयुष्याचे अनेक सुंदर क्षण आमच्या करणी घातले. मला तर असं नेहमी वाटतं की पुढील पिढ्याही पुलंच्या साहित्यांच्या व्यासंगी राहून एवढं ईश्वराकडे मागावं असं वाटतं. आणि त्यांच्याबद्दल एक प्रासंगिक विनोद कसा असतो आणि तो पुढे कसा करतात त्याचा एक थोडक्यात किस्सा आहे. 1955मध्ये पु ल देशपांडे आकाशवाणीमध्ये कार्यक्रमाचे प्रमुख होते. तर संचालक पुलंना म्हणाले की आता 2 ऑक्टोबर येणार आहे, म्हणजे गांधी जयंती, तर त्यावेळेला आपण कुठला कार्यक्रम करायचा, तुम्ही काय ठरवलं आहे का? पुलंना एकही क्षणाचाही म्हणजे तेवढाही वेळ लागला नाही. पटकन ते म्हणाले, मला असं वाटतं गांधीजींना म्हणून फार प्रिय, त्यामुळे मला असं वाटतं आकाशवाणीनं मौन पाळावं आणि दिवसभर कुठलाही कार्यक्रम ठेवू नये. सगळे संचालकांसकट सगळे हसले आणि अर्थात कार्यक्रम झाला 2 ऑक्टोबरचा, पण एकदम प्रासंगिक विनोद कसा पटकन करायचा हे पुढेच कळून झाले.
तुला एका ठिकाणी लिहिलं आहे की वर्तमानपत्र उघडलं की गुन्हेगारीच्या बातम्या त्या मनाने जास्त असतात, पण हे गुन्हेगारीच्या बातम्यामध्ये काही नावं असतात ना, ती ठराविक नावं असतात. गुड्डू, बबन्या, पक्या, याकूब वगैरे अशी सगळी ती नावं असतात. ते म्हणतात कधीतरी अशी गुन्हेगारीची बातमी आपण वाचली का पेपरामध्ये की गणेश बर्वे आणि नितीन कुलकर्णी या 2 नामचीन गुंडांनी मध्यरात्री रेल्वेच्या यार्डात प्रवेश करून तिथल्या रखवालदाराचा खून केला आणि रेल्वे यार्डातला माल लुटून नेला, अशी बातमी कधीतरी पेपरात वाचली. म्हणतात हे बर्वे, साठे, गोड, सापटे, ठाकूर, देसाई ही माणसं काय जास्तीत जास्त गुन्हा करतील? ऑफिसच्या कामासाठी जर बाहेर पाठवलं असेल तर बसनी प्रवास करतील आणि टॅक्सीचा भाडा ऑफिसकडनं क्लेम करतील. यापेक्षा जास्त गुन्हा या लोकांच्याकडनं कधी होणार नाही. आणि खरंच ते अशी नावं कधी गुन्हेगारीमध्ये दिसत नाही. आणि त्याच्या उलट म्हणजे आपल्याला धडे होते बघा. चिवी जोशी, कळकळून हसणारे विनोद पुल आणि गालातल्या गळात विनोद करून हसवणारे आमचे चिवी जोशी. चिमणरावांचे चराट असा एक धडा असायचा पूर्वी मराठीमध्ये. तर चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही जोडी अगदी चिवी जोशीने अजरावर करून ठेवली पाहिजे. एकदा काय होतं, गुंड्याभाऊ आजारी पडतात आणि डॉक्टर त्यांना सांगतात तुम्हाला बरं नाही आहे, तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे, तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आहे, तुम्ही जिना अजिबात चढू नका, पण उतरलात तरी चालेल. मी म्हटलं ना प्रगल्भ आपण सगळे अर्थात विनोद तुम्हाला काढा. मी शाळेत असताना धडा होता, हेच शिक्षक शिकवत होते की डॉक्टर सांगतात गुंड्याभाऊला जिने अजिबात चढू नका, उतरायला हरकत नाही. तो विनोद त्या वयामध्ये कळला नव्हता. मग मुंबईत आलो, नोकरी लागली तेव्हा कळला की जिना जर चढलाच नाही तर उतरायचा कसा. आणि त्याकडे एवढा लिफ्ट नसत त्यावेळी. प्रशासनिकाने गोष्टी इकडे आल्यावरतीच कळल्या. आणि चिमणराव गुंडेभाऊ ही मालिका अमराठी लोकंसुद्धा खूप मोठ्या संख्येने बघत असत. हे त्या मालिकेचं तर यश होतं. आणि अर्थात दिलीप प्रभावळकरांचं. तसंच आचार्य अत्रेंचं एक पुस्तक मी वाचलं होतं, मी कसा झालो. त्यामध्ये आचार्य अत्रेंनी लिहिलं की सोपं बोलणं हे खूप कठीण असतं आणि कठीण बोलणं हे सोपं असतं. सोपं लिहिणं हे खूप कठीण असतं आणि कठीण लिहिणं हे खूप सोपं असतं. ते कुठंतरी माझ्या डोक्यामध्ये शिरलं, कारण 11वीत असताना ते पुस्तक वाचलं होतं. बरोबर म्हणजे मला असं वाटतं की ह्या वाक्याचा प्रभाव तुमच्यावरती आहे. कारण शेअर बाजार या विषयावरती लोकसत्तामधले तुमचे ते अतिशय सोप्या भाषेमध्ये लिहिलेले असतात. आणि तुमचे टी व्ही आणि रेडिओवरचे कार्यक्रम मी ऐकलेले आहेत पूर्वी. आणि म्हणजे असं अगदी की माझघरामध्ये बसून आपण गप्पा मारत आहोत अशा साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही तो शेअर बाजार आणि अर्थशास्त्राचा किचकट विषय म्हणजे आमच्या दृष्टीने अवघड असणारा तो तुम्ही सोप्या भाषेमध्ये सर्वांना समजावून देत होता त्यावेळेला. खरं आहे. आणि मला ऋण वाटतं की माझ्या कट्ट्याशी मी जोडला गेलो होतो, शेअर बाजाराच्या कार्यक्रमामध्ये जोडला गेलो. पहिला कार्यक्रम शेअर बाजारावरती. पण त्या काही शेअर बाजार म्हणजे 2001चा वगैरे शेअर बाजारामध्ये लोकांना एवढा रस नसे. आता लोक ऐकायला येतात. तर माझं कौतुक राहून बाजूला. आईची महती गोविंदाग्रजाने किती मोजक्याच शब्दात सांगितली आहे. ताई खूप छान सांगतात, कारण शिक्षिका होत्या त्या. त्यांची ओळख करून दिली आहे म्हणजे त्यांच्या कार्यक्रमात होत असेल. उत्तम शिक्षिका होत्या. महापौर पुरस्कार त्यांना मिळाले. गद्यलेखन करतात, पद्यलेखन करतात, आयोजन कार्यक्रमाचं करतात, सगळ्या बाजू. आणि उत्तम गृहिणी देखील आहेत. आता तुम्ही ही बाजू सगळी उत्तम गृहिणी तसंच आहे. म्हणजे करिअर करायचं म्हणून तिकडे दुर्लक्ष नसतं. तर गोविंदाग्रजांबद्दल मी सांगते की साधे आणि सोपे शब्द किती प्रभावी असतात. त्यांनी एक कविता लिहिली होती गोविंदाग्रजांनी, म्हणजेच रामगणेश गडकरी. ते म्हणतात, हे हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही, जे आनंदेही रडते दुःखात कसे तुझे. किती साध्या सोप्या शब्दामध्ये त्यांनी आईविषयी लिहिले, आईच्या हृदयाविषयी लिहिले. मगाशी आपण बरीच नावं वाचली ना, त्यामध्ये विविध क्षेत्रातली दिग्गज माणसं होती. जसं नाटककार म्हणतात की शंना नवरे. शंना नवरेचं एक नाटक होतं सूर्य राहुदेयाचं. त्या सूर्य राहुदेमध्ये शंकर घाणेकरांची एक भूमिका होती, खेड्यातल्या डॉक्टरच्या कंपाऊंडरची. शंकर घाणेकरांचं वैशिष्ट्य म्हणजे 15-20 मिनिटाची भूमिका असली तरी ते आपली छाप उमटवून जात असं त्या भूमिकेवरती. तर तसं ते नाटक होतं. त्यामध्ये खेड्यातला कंपाऊंडर दाखवला शंकर घाणेकर. आणि शंकर घाणेकरांचा आवाज थोडा अनुनासिक होता, त्यामुळे त्या भूमिकेला विनोदी भूमिकेला पूरक असेल. तर त्यामध्ये एक वाक्य छान शंकरांनी लिहिलं आहे, संवाद शंकर घाणेकरांसाठी. तर तो संवाद असा आहे, शंकर घाणेकर त्यांच्या बाजूला एक समाजसेवक उभे असतात. त्या समाजसेवकाला एक कंपाऊंडर सांगतात शंकर घाणेकर,
माझे वडील नेहमी म्हणायचे, जिथे आधीच प्रकाश आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावण्यापेक्षा जिथे अंधार आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावावी, म्हणजे अंधाराला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद मेणबत्तीला होतो. त्यावर ते समाजसेवक विचारतात, खरं रे तुझे वडील म्हणतात ते, काय करतात तुझे वडील? माझे वडील इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये वायरमन होते, शॉक लागून वाढले. तो समाजसेवक म्हणतात की खरं रे बाबा, इलेक्ट्रिकची कामं जोखमीची, जीवावरची सगळी, शॉक लागतो काय होतं वगैरे. नाही ना, त्यांना तसा शॉक नाही लागला. मग मी 11वी SSCला 11 वेळा नापास झालो, त्या शॉकने ते गेले. आणि गंमत म्हणजे हा नाटक शंदानी साहित्य, हा संवाद मूळ नाटकात नव्हता, शंकर घाणेकरांनी घेतले, ॲडिशन होती ती, पण ती एवढीच चालली, त्यामुळे पुढच्या आवृत्तीमध्ये शंदानी तो संवाद घातला, मूळ नाटकामध्ये तो संवाद नव्हता. तर अशी सगळी, आणि ही खरंच इतकी मोठी मंडळी होती ना, जसे प्रभाकर पणशीकर, आता मी नाटकांच्या कार्यक्रमामध्ये बोलत नाही, पण प्रभाकर पणशीकरांचे जे स्पष्ट शब्दोच्चार होते ना, न्याय, आपण नेहमी म्हणतो न्याय, प्रभाकर पणशीकर न्याय म्हणत नाही, न्याय म्हणून अश्रूंची जारी कलेमध्ये त्यांचा एक संवाद आहे. ते प्रिन्सिपल विद्यानंद प्रामाणिक असतात आणि त्यांना संस्था चालक त्यांचा कट करून त्यांना तुरुंगामध्ये धाडतात. त्या नैराश्यापुढे ते म्हणतात, आता आपण नेहमी आपलं काय वाक्प्रचार आहे, न्याय देवता आंधळी असते, म्हणजे ती बघत नाही समोरकडे जे काय श्रीमंत आहे ते जे योग्य असेल ते करणार, पण ते न्याय देवता आंधळी असते याचा उपयोग वेगळ्या प्रकारे करून घेतला वसंत कानेटकरांनी अश्रूंची जारी फुलेमध्ये. ते विद्यानंद म्हणतात, प्रिन्सिपल विद्यानंद, न्याय देवता आंधळी असते असं म्हणतात. न्याय देवता खरोखरच आंधळी असते, म्हणून धर्मापासारखे बदमाश तिला हातोहात फसवतात आणि बळी जातात ते निष्पाप. विद्यानंद जे न्यायदेवता आंधळी असते, तिला दिसत नाही, धर्मापा बदमाश आहे त्याला बोलतो, ते वेगळ्या प्रकारे त्यांनी मांडतात. तर असं आहे की म्हणून वाटतं नाही सगळी जुनी नाटकं वगैरे ते दिवस परत यावेत आणि ती नाटकं परत तशी मूळ संसारात यावी, कारण ते आपल्या डोक्यामध्ये त्यांनी घर केले. असं कधी कधी मला असं वाटतं की आपण विद्यार्थी व्हावं आणि लिंदा मास्तरांच्या वर्गात बसावं, कुणाकडून काय घ्यावं हे त्यांनी शिकवावं, आणि वर्गातून बाहेर पडताना लिंदांकडून कवितेची हिरवी पिवळी शाल घ्यावी आणि आयुष्यभरासाठी समाधानाने अंगावर ओढून घ्यावी. कधी कधी मलाही असं वाटतं की साने गुरुजींच्या वर्गात जाऊन बसावं आणि श्यामची आई लिहिणाऱ्या प्रेमळ श्यामला अनुभवावं, त्याच्या डोळ्यातला अपार प्रेम माया अनुभवावी आणि खरा तो एकची धर्म ही शिकवण त्याच्याकडून आपण घ्यावी. कधी कधी मला असंही वाटतं बोलकरांच्या वर्गात बसावं आणि त्यांचे सागरासारखे सागरापरी गहिरे डोळे अनुभवावे, आणि हे जीवन त्यांना कळले हो हे तुम्ही मलाही शिकवाल का असं त्यांना विचारावं. कधी कधी मला वाटतं की कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं, कशा साई विदळशी डोळे उजळ तुझे भालं, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्त आलं, अशी आशा जागवून निघावं आणि पाठीवर तात्यासाहेबांचा हात असावा, लढ रे पोरा म्हणताना ऐकताना आपला पाठीचा कणा ताट व्हावा. कधी कधी असंही वाटतं शांताबाईंकडे जावं आणि ऋतू हिरवा ऋतू बलवा तुम्हाला कुठे भेटला हो हे त्यांच्याकडून जाणून घ्यावे. कधी कधी मला असं वाटतं की माझे जीवन गाणे लिहिणाऱ्या पाडगावकरांच्या वर्गात एक चक्कर मारावी आणि त्यांना विचारावं, व्यथा असो आनंद असो तुम्ही गात कसे राहता, आनंदाच्या रसात न्हात कसे राहता, आणि पाडगावकरांच्या चष्म्या आडच्या मिश्किल पण प्रेमळ डोळ्यात खोल खोल डोकावून बघावं आणि शतदा प्रेम करावं तर रहस्य त्यांच्याकडून समजून घ्यावं. कधी कधी असंही वाटतं की बालकवींच्या गावी जाऊन आणि पाय टाकून मी जळात बसलेला तो औदुंबर अनुभवावा, सुंदरतेच्या सुंदरावरचे दव चुंबून घ्यावे आणि आनंदी आनंदगडीच्या झऱ्यात मनसोक्त न्हावून घ्यावे. कधी कधी मला वाटतं की सुरेश भटांना गाठावं, चांदणे फिरताना त्यांच्याशी संवाद साधावा आणि दुभंगून जाता जाता मी अभंग कसा झालो हे त्यांच्याकडून ऐकावं. कधी कधी असंही वाटतं ग्वाल्हेरला भारा तांबे यांच्याकडे जावं, दिवसभर तिथे राहावं, त्यांच्या कवितेतला गोडवा त्यांच्याकडूनच अनुभवावा, त्यांच्याबरोबर सायंकाळी मावळत्या दिनकराला प्रणाम करावा आणि दिवसांचाही परत परत ऐकावं आणि पुन्हा पुन्हा भेटण्याचं वचन द्यावं. भारतांबे यांच्या कितीतरी सुंदर कविता होत्या आणि त्यांच्या कितीतरी कवितांची पुढे छान छान गाणी देखील झाली.
मला वाटतं त्यांच्या कवितांची आपल्याकडे एक एक ओळ तुम्ही म्हणून दाखवली तरी चालेल, कारण भारत आंबे तुमचे अतिशय आवडते लेखक कवी आहेत. अगदी अगदी एक एक ओळांतर. हो, माझे अगदी आवडते कवी आहे ती. कशी काळनागिणी सखे ग वैण झाली नदी. तुम्ही सांगा सखे मिळाल्या, तुम्ही सांगा सखे मिळाल्या, देई वचनातला आज पासली जीवे अधिक तुझ्या हृदयाला. तुम्ही सांगा सखे मिळाल्या, मावळत्या दिनकरा अर्घ तुझं जोडुनी जोडुनी करा. मावळत्या दिनकरा. तुझ्या गळा माझ्या गळा घुंघरू मोत्यांच्या माळा. तुझ्या गळा माझ्या गळा घुंघरू मोत्यांच्या माळा. ताई आणखी कोणाला तुझ्या गळा माझ्या गळा घुंघरू मोत्यांच्या माळा. आणखी गोप कोणाला आणखी गोप कोणाला. मला कुणाचे जाईला तुझ्या गळा माझा गळा घुंघरू मोत्यांच्या माळा. आणखी शेला कोणाला आणखी शेला कोणाला. सांग तिकडच्या स्वारीला तुझ्या गळा माझ्या गळा घुंघरू मोत्यांच्या माळा. वरवर फुले रुसू रुसू वरवर फुले रुसू रुसू. घर माझे तसू तसू
तुझ्या गळा माझ्या गळा कुंकुम मोत्यांच्या माळा. कशी कशी आज अशी गंमत ताईची खाशी. कशी कशी आज अशी गंमत ताईची खाशी. आता गणती फुलाची आता गणती फुलाची तर मग गट्टी कोणाशी. तुझ्या गळा माझ्या गळा कुंकुम मोत्यांच्या माळा. तुझ्या गळा माझ्या गळा कुंकुम मोत्यांच्या माळा. हे अगदी बहीण भावांच्या प्रेमाचं आणि लटक्या भांडणाचं असं गीत भारत आंबे यांनी लिहिलं आणि ते आजही अतिशय लोकप्रिय आहे. कधी कधी मला असं खूप काही वाटतं, कवी आणि कविता यांचं प्रेम हृदयात दाटतं. कवी असतात परमेश्वराचे दूत, जे घेऊन येतात प्रतिभेचं लेणं. तुमच्या माझ्यासाठी जे असतं नक्षत्राचं देणं. तुमच्या माझ्यासाठी जे असतं नक्षत्राचं लेणं असं. त्या गाणं तुम्ही ऐकलं, टाळ्या पण वाजवल्या. ताईचा कार्यक्रम इथे झाला होता, फक्त त्यावेळी मी नव्हतो निवेदन, अलकाताई वाटकर आल्या होत्या, कारण माझा दुसरीकडे कार्यक्रम चालू होता. तर त्यांच्या गीततृप्तीचे 94 कार्यक्रम झाले, 100च्या मुंबईवरती आहे आता. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी निवेदन करत असतो आणि ते अनेक वेळा आज जसं आज किती मंडळी परत आली आहेत. आमच्या अंजलीताई पडावे आज 4थ्यांदा या कार्यक्रमाला आले. खरंच आनंद होतो की ती रिपीट ऑडियन्स एक प्रकारे पोचपावती असते कार्यक्रमाची. तर आपणाबद्दल आता गेल्या 15 दिवसापूर्वी आपणाबद्दल अंधेरीला कार्यक्रम केला होता, त्यांचा वर्धापन दिन होता, तिथे पण अंजलीताई आले होते. तर तिथे काय झालं, आयोजक म्हणाले की तुमचा 1.5 तासाचा कार्यक्रम असतो, आम्ही 1.5 तास देऊ शकत नाही, आणखी एक कार्यक्रम आहे, तुम्हाला मी 1 तास देऊ. तुम्ही काय करा, 1.5 तासात 13 गाणी म्हणता, मग 1 तासात होती तेवढी म्हणा, निवेदन करू नका. म्हटलं ठीक आहे, गाण्याची आवड आहे, पण निवेदन केलं की गाण्याची संख्या कमी होते. मग म्हटलं 1 तास आम्ही 59 मिनिटात संपू, काळजी करू नका, होती तेवढी गाणी घेऊ. पण त्या कार्यक्रमाचा रिपीट ऑडियन्स होते, ते म्हणाले यावेळी तुम्ही निवेदन केलं नाही, तुमचं निवेदन ऐकायला मी उत्सुक होतो, असं काय म्हणून. आता त्यांना काय सांगू, आयोजकांनी सांगितलं निवेदन करू नका, गाणी जास्ती असतं म्हणून. मी त्यांना म्हटलं हो काय आहे, मंगेश पाडगावकरांची एक चारोळी मी बऱ्याच वर्षापूर्वी ऐकली, वाचली होती. मंगेश पाडगावकर म्हणतात, प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये, प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये, कुणी गाणं म्हणत असेल तर आपण तिथे बोलू नये. त्यावेळी सुचलं जाती परमेश्वरी कृपा. आता आपण मंगेश पाडगावकरांचा अनुभव सांगितला, त्यांची चारोळी वाटली. तर त्यांचा एक असा अनुभव मंगेश पाडगावकरांनी लिहिला आहे की पुणे विद्यापीठामध्ये साहित्यिक संमेलन होतं आणि त्या ठिकाणी मंगेश पाडगावकर अध्यक्ष होते. त्यांची व्यवस्था वसतिगृहामध्ये एका ठिकाणी केली होती आणि सकाळ झाल्यावरती मंगेश पाडगावकर उठले आणि त्यांनी समोर पाहिलं तर वसतिगृहाच्या पुढे एक छोटी अशी बाग होती आणि त्या बागेमध्ये बरीच छान छान फुलं त्यांना दिसली आणि त्याच्यामध्ये एक त्यांना फूल दिसलं, ते अतिशय मोठं टपोरं आणि खूप सुंदर दिसत होतं. ते त्याचा रंगही आकर्षक आणि त्यांना इतकं आवडलं ते फूल. पण आपल्याला झालेला हा आनंद कोणाजवळ सांगावा म्हणून ते बघत होते की कोणाजवळ मी आता हे बोलू, किती छान फुलं आहे असं. तेवढ्यामध्ये त्यांना त्या वसतिगृहामधला स्वयंसेवक विद्यार्थी जो होता तो दिसला. त्याला त्यांनी जवळ बोलवलं आणि सांगितलं, बाळ जरा इकडे ये. मला काय काम आहे. त्याला नाही, हे जे फूल आलेलं आहे ते किती सुंदर दिसतं आहे आणि खूप छान आहे, त्याचं नाव तुला माहिती आहे का काही. तर तो अतिशय वृक्ष प्रकारे तो विद्यार्थी म्हणाला, सर मला माहीत नाही, मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. म्हणजे बघा, आनंदसुद्धा एखाद्या गोष्टीचा घेता येत नाही, अशी काही माणसं असतात. खरं काय 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 माणसांच्या आयुष्यामध्ये आनंद घ्यायचं टाकायला ते विसरलेला असतो. पण आपले फुलं एकदम ह्याच्या विरुद्ध म्हणजे फुलांनी वेगवेगळ्या फुलाविषयी वेगवेगळी क्रियापदं, वेगवेगळी विशेषणं वापरली आहेत, ती खरोखर ऐकण्यासारखी आहेत. मला तर ताई ती छान प्रकारे सांगतात. अतिशय खूप छान फुलांची फुलं असं तुम्ही म्हणते त्या कवितेला. कारण फुलं हे नुसते फुलांचे नाही तर असे असं वाटतं की शब्दांचे व्यापारी आहेत फुलं आहेत. तर फुलांची फुलं
फुले वेसावी पारिजातकाची, फुले माळावी मोगऱ्याची, फुले जपावी बकुळीची, फुले दरवळावी चाफ्याची, फुलं फुलावी गुलाबाची, फुले बहावी अनंताची, फुले बहरावी बहाव्याची, फुले घमघमावी रात्रांची, फुले फुलावी कमळाची, फुले झुलावी मधुमालतीची, फुले रंगावी जास्वंदाची, आणि फुले ओघळावी दुर्ग्याची, फुले मोहरावी आंब्याची, फुले भरावी केळ्याची, फुले लागवी अबोलीची, फुले निगरवी गोकर्णीची, फुले उधळावी झेंडूची, फुले तोडावी केशराची, आणि फुले उमलावी ब्रह्मकमळाची, फुले निरखावी कृष्ण कमळाची, फुले निरखावी कृष्ण कमळाची, फुले निरखावी कृष्ण कमळाची. अतिशय सुंदर, प्रत्येक विशेषण त्याला ते योग्य आहे. प्रत्येक फुलाला मला त्याच्यामध्ये फुले तोडावी केशराची इतकं आवडलं. केशर महाग असतो म्हणजे त्यांना ते प्रत्येकाला योग्य असेल असं विशेषण त्यांनी दिलं आहे. जसं बकुळीची फुलं जपावी, कारण बकुळीचं फुल काळं झालं तरी सुद्धा त्याचा सुगंध नेहमी दरवळत असतो. तर अशा प्रकारे अगदी हे शब्दांचे व्यापारी आहेत फुलं. तसं हे व्याख्यानानिमित्त देशभर फिरणं झालं आणि मोठ्या केल्याने देश शाळताना पंडित माहिती वगैरे ते खरं आहे की अनेक ठिकाणचे अनुभव आपल्याला जिवंत बघायला मिळतात. आपण असं वाटतं मुंबईकर खूप सुखी होतो. बटन दाबलं की लाईट लागतो, नळ उघडला की पाणी येतं. बाहेर एवढी वाईट परिस्थिती असते खेडोपाडी पाण्यासाठी. दाई दिशा आम्हा पिढीवरची जगदिशा असं. मी एकदा साताऱ्याला गेलो होतो. एक साताऱ्यापासून लांब खेडं होतं. ते आजी म्हणाल्या कुठून आला तर मुंबई. बरेच म्हणतो मुंबईकरांचं जोर शेडी नाही काय नाही काय नाही सगळी सुख आहे तुम्हाला. आमच्याकडे मला 24 तास विजेचा लपंडाव चालू असतो. फ्रीज लावता येत नाही, वस्तू खराब होतात. ते म्हणाले की खाली पाणी आहे टाकीमध्ये पण ते वरती चढवायला वीज नसल्यामुळे पाणीवर चढवता येत नाही. त्यामुळे नेहमी म्हणाला आम्हाला जो त्रास हो मुंबईकर तुम्ही सुखी आहोत. आणि एकदा मी अहमदनगरवरून चाललो होतो तर अहमदनगरपासून एक 14-15 किलोमीटरवरती एक खेड्यातनं गाडी चालली होती. 12-14 वर्षाच्या मुली डोक्यावर हंडा कमरेवर कळशी घेऊन भर दुपारी उन्हातनं पाणी घेऊन जात होत्या. मन गलबललं. म्हटलं एवढी वाईट परिस्थिती आहे. आणि गंमत म्हणजे असं वाटलं की मुंबईमध्ये आम्हाला पाण्याची काही तसा त्रास नाही कोणाला होतो. पण म्हटलं आम्हाला काय अधिकार आहे हो 2-2, 3-3 बारड्या पाणी आहे म्हणून करायचं. तेव्हापासून ठरवलं की कधीही आंघोळीला एक बादलीच्या वर पाणी घ्यायचं नाही. कारण ज्या वयामध्ये शिकायचं, खेळायचं, बागडायचं त्या वयामध्ये या मुली उन्हातनं 2-2, 4-4 किलोमीटर पाणी घेऊन येत असतात. आणि एकदा मी तृप्ती त्यांना किस्सा सांगितला. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना विषय मिळाला की लगेच त्यांच्या डोक्यात काही घडत असतो. त्यावर कविता हे चांगल्या यांनी करत असतात. उगीचंच काहीतरी वेगळ्या करायची म्हणून करत नसतात त्या. तर ही त्यांना साहित्यावरती त्या पण कुठेतरी त्यांना ते एक काळजात खोल जखम झाली की 12-14 वर्षाच्या मुली उन्हातनं पाणी आणतात. दुसऱ्या दिवशी त्यांनी कविता केली आणि मला व्हॉट्सअपवरती पाठवली. त्या कवितेचं नाव होतं पाणी पाणी. आणि मला वाटतं ती कविता त्यांच्याकडनं ऐकणं अगदी संयुक्तिक होईल या आजच्या दिवसाला. मुख्य म्हणजे त्यावेळेला एक स्पर्धा होती आणि त्यांनी सांगितलं की आशय प्रदान पाहिजे खाली काहीतरी असं त्या ह्याच्यामध्ये एखाद्या प्रश्नाबद्दल लिहिलेलं असं पाहिजे. मला वाटतं हा प्रसंग चांगला आहे आणि त्याच्यावरती ती कविता केली पाणी पाणी. आणि मुख्य म्हणजे त्याला मला पुरस्कार पण मिळाला तेव्हा कवितेला, कारण ती आवडली परीक्षेमध्ये. तर ती कविता सादर करते पाणी पाणी. काम होते व्याख्यानाचे धुळ खेड्यात दुपारी, रवी किरणांचा दाह भारी उष्णतारी खारी, डेरेदार वृक्षाखाली क्षणभर विसावलो, थोडा शीतल गारवा मनोमनी सुखावलो, दोन शाळकरी मुली हंडा कमरे धरून छोटी
भाषणातून कळे रोज असे जगायचे पाणी तर रोज हवे मग काय करायचे रोज स्नानासाठी किती घेतो बादल्या भरून आता पुरेसे घेईना पूर्ण विचार करून सारे शहरी आपण पाणी जपून वापरू खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीवन स्वरू खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीवन स्वरू खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीवन स्वरू. गोरेगावला प्रबोधन आहे ना, तिथे अनेक वेळा कविता वाचनाचे कार्यक्रम असतात. तर तिथे एकदा तुमची त्यांनी कविता वाचली होती. ती कविता वाचल्यावर ज्या सूत्रसंचालिका होत्या त्या एकदम इतक्या त्याच्यात घडून गेल्या ना, कविता संपली, ह्या खाली उतरल्या, पण त्या बोलत नाही, त्या घडून गेल्या आणि मग भांडणावर आले. म्हणाले सॉरी, मी एवढी त्या कवितेमध्ये वाहून गेले, डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं की काय त्या 12-14 वर्षाच्या मुली असं म्हणून. तर त्यांच्या आणि तुमची काही कविता खूप करतात, त्यांना कवितेसाठी कुठचाही विषय वावडा नसतो. म्हणजे डाव्याला पिंडाला शिवणारा कावळा हा सुद्धा विषय त्यांनी कवितेसाठी घेतलेला आहे आणि ती अतिशय छान कविता आहे. म्हणजे विडंबन वगैरे अशी नव्हे आणि उत्तम कवयित्री त्या भागाशी सांगितलं. त्यांनी आजपर्यंत एकूण 522 कविता लिहिल्या आहेत. 522 आणि त्यापैकी 254 कवितांना पुरस्कार आणि सन्मानपत्र मिळाले आहे. आता पोलिसामध्ये बघा त्या स्टॅटिस्टिक्स सरकारला द्यायला लागतं की 100 गुन्हे दाखल झाले तर किती गुन्ह्यांची उकल केली, किती शिक्षा झाली, म्हणजे सक्सेस रेट किती आहे. तर त्यांचा सक्सेस रेट 50%पेक्षा जास्त आहे असं. आणि शिकागोला महाराष्ट्र मंडळ आहे, तिथे पण त्यांनी काव्यवाचनाचा कविता वाचनाचा कार्यक्रम केला होता 1.5 तासाचा झूमद्वारे. त्यांनी सांगितले परत एकदा करा, अर्थात वेगळ्या कविता घेऊन. तर मगाशी आपण खूप नामावळी घेतली या सगळ्या कलाकारांची. त्यात एक नाव आहे म्हणजे दादा कोंडके. दादा कोंडके म्हटलं की आपल्याला पहिलं डोळ्यासमोर येतो म्हणजे द्व्यर्थी संवाद. नाही हो, दादा कोंडके भयंकर प्रतिभावान होते. सलग ओरीने 9 चित्रपट रौप्य महोत्सव साजरा झाला. असं एकमेव निर्माते, हा जागतिक विक्रम आहे. सलग 9 चित्रपट 25 आठवडे चाललेला रौप्य महोत्सव. आणि त्यांचं एक लोकनाट्य होतं, सगळ्यांना माहिती, आपण एकाच वयोगटात घेऊ. विच्छा माझी पुरीकरा लोकनाट्य त्यांचं ते होतं, ते खूप चाललं होतं. 2800 प्रयोग झाले आणि प्रत्येक प्रयोग ताजा. मी ते 8 वेळा बघितलं होतं विच्छा माझी पुरीकरा, कारण प्रत्येक प्रयोग ताजा वाटायचा. कारण दादा काय करत असत, नजीकच्या काळात घडलेल्या घटनांचा परामर्श घेत असत, त्यामुळे ते नवीन नवीन वाटायचं ताजे. एकदा मी या गोष्टीला जवळजवळ 45 वर्ष झाली. 45 वर्षापूर्वी पुण्याला एकदा मी गेलो होतो काही कामाला. टिळक रोडवरनं येता येता भरतनाट्य मंदिर दिसलं. बाहेर बोर्ड भेटले नाटकाचे, त्यात लिहिलं होतं आज रात्री 8:30 वाजता विच्छा माझी पुरी करा. रात्री काही काम नव्हतं, तिकीट काढलं आणि रात्री नाटकाला गेलो. त्या विच्छा माझी पुरी करा लोकनाट्य ते बघायला गेलो. त्या प्रयोगाला योगायोगाने बाळ कोलटकर, नाटककार बाळ कोलटकर आले होते. अर्थात त्यांना सन्मानाने पहिल्या रांगेत बसवलं होतं. दादा कोंडकेचं म्हटलं वैशिष्ट्य म्हणजे आलेल्या सगळ्या घटनांची दखल घ्यायची, आलेल्या पाहुण्यांची दखल घ्यायची. तसं प्रयोग सुरुवातीला काय विच्छा माझी पुरी करामध्ये दादा कोंडके आणि वसंत सबनीस लेखक यांचं वर्ग म्हणून सुरुवातीला असे प्रास्ताविकासारखं वर्ग. सेनापती आणि प्रधान अशी ती भूमिका होती. राजाचं निधन प्रसंग असा, राजाचं निधन झालेलं असतं. ते सेनापती आणि प्रधान दादा कोंडके आणि वसंत सबनीस चर्चा करत असतात. महाराजांचं निधन झालं, अंत्ययात्रा काढायची, लोकांना बोलवायला लागेल आणि ती आधी काढत असतात, कोणाला बोलवायचं ती. आणि तेवढ्यामध्ये समोर बाळ कोलटकर बसलेच होते. उत्स्फूर्तपणे वसंत सबनीस म्हणाले, अरे हो, बाळ कोलटकरांना पण बोलवायला पाहिजे. हे दखल घेतली त्यांची, बाळ कोलटकरांना बोलवायला पाहिजे. दादा कोंडके म्हणाले नको नको नको, त्यांना बोलू नका. एका ते स्मशानामध्ये डीला लावून काहीतरी कविता करत बसतील. डीला म्हणजे त्या काही त्यांचा वाहतोय दुर्वांची जुडी नाटक जोरात चालू होतं. त्यामध्ये जी पद्यरचना असेल, शेवटचं शेळी वडी कुडी पडी वगैरे, ते डीला लावून कविता करत असतील, त्यांना बोलू नका. तेव्हा वसंत सबनीस म्हणतात, दादा तुम्ही थट्टा करताय, पण तुम्हाला येईल का अशी एखादी कविता डीला लावून?
दादा पण वाद त्याच्या आहे का आत्ता करतो म्हणाले. आणि खरोखर त्या प्रसंगाचा मी साक्षीदार आहे. दादा कोंडकेंनी फक्त स्टेजच्या छताकडे 5-7 सेकंद बघितलं आणि तिथल्या तिथे ह्या वाहतूक दुर्वांची दुरी ह्या पद्याची विडंबन त्यांनी करून कविता तिथल्या तिथे लिहिली, म्हणून दाखवली. ते असं होतं विडंबन. सुंदर ज्यांनी वाहतूक दुरांची जाणी आपल्याला बघितले, ज्यांना आठवत असेल, त्या जो पदांचा जो बाज होता ना, तो बाज देखील तसाच्या तसा दादा कोंडकेंनी या विडंबनामध्ये राखला होता. सुंदर पोहे पातळ पातळ खमंग तुकडे खोबरे पुष्कळ शेंग कुरमुरे आणिक डाळ या सर्वांनी विविध चवीने असा बनविला चविष्ट चिवडा पडते ज्यावर उडी बांधतो ही चिवड्याची पुडी. असाच काळ्यांचा कडकडाट झाला भरतनाट्यमंदिरमध्ये. आणि बाळ कोलटकर स्वयंस्फूर्त उठून स्टेजवर गेले आणि दादा कोंडकेंना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. म्हणजे एका कलाकारांनी दुसऱ्या कलाकाराला दिलेली ती प्रत्येक की निर्वेळ अशी ती सन्मान होता, मान नव्हता तुमचं. आणि काय मला अजूनही वाटतं त्या 45 वर्षापूर्वी मोबाईल नव्हते. आज मला वाटतं जर त्यावेळी मोबाईल असते ना तर त्या प्रसंगातून एक फोटो काढून घेतला असता. साष्टांग नमस्कार घातला बाळ कोलटकरांनी दादा कोंडकेंना. तर मोबाईल नसल्यामुळे ते काय त्यावेळी जमलं नाही. मोबाईल नाही म्हणून आणि आता आमचे काशीनाथ गाडीकर एकही त्यांचं नाटक वगैरे नाही हो. त्यावेळी मोबाईल असताना तर चोरून चोरून का होईना एखादा प्रवेश रेकॉर्ड करता आला असता, पण ती गेला. पूर्वी मोबाईल लँडलाईन काहीच नव्हतं, पोस्ट कार्डाशिवाय पर्याय नव्हता. आणि टेलिग्राम करायचा कधीतरी आवश्यक वाटलं तर कुठेतरी कार घुटलेली असायची, तोही मार्ग बंद व्हायचा. आणि पत्र मिळायला सुद्धा 5-5, 6-6 दिवस जायचे. मी असं एकदा ऐकलेलं की बारशाचं निमंत्रण पहिल्या वाढदिवसाला मिळालं होतं, इतका वेळ लागला पत्राला. आणि मला ती अजून आठवण आहे, लहानपणी मध्यरात्रीमध्ये जेव्हा मी बोलले बरोबर आणि पोस्टमनची वाट बघत असायची. म्हणजे ती ठराविक वेळ की त्यावेळेला पोस्टमन येतो, पत्र देतो, मग तिचं ती उत्सुकता असायची, आपल्या भावाचं पत्र येतं का, बहिणीचं येतं का. तर आणि ते पत्र आलं की त्याचं इतके वेळा वाचन व्हायचं, प्रत्येकजण वाचायचं, सामूहिक वाचन व्हायचं कितीतरी वेळा. आणि ते पत्र एवढं पूर्ण भरलेलं असायचं, साधं पोस्ट कार्ड. खाली यायला सुद्धा जागा नसायची की मोठ्याला नमस्कार लागणार अशी मोर असं लिहिलेलं असायचं त्याच्यामध्ये. आणखी ते पत्र वाचल्यावरती सगळ्यांनाच आनंद व्हायचा, अगदी संग्रहाने ठेवून द्यायचं पत्र. आता मामाचं पत्र आलं बरं का असं आई सांगायची आम्हाला. आणि आता आपण पत्र तर बंदच झालं आता पाठवणं एकमेकांना. आता फोनवर आपण संपर्क करतो, मोबाईलवर करतो. पण जी जिव्हाळा आणि जी आत्मीयता पत्रामध्ये होती ती आपल्याला फोनवरच्या बोलण्यामध्ये आपल्याला आढळत नाही. तो जिव्हाळा नाही, ती ममता माया राहिली नाही. बोलतो आपण फोनवरती, फोन मोबाईलमुळे काय झालं, सगळं सुलभ झालं आहे, सोपं झालं आहे आणि जलद झालं आहे. पण काही वेळेला काय होतं, या मोबाईलचा अतिरेकसुद्धा होतो. आता त्याच्यावरती मी एक विडंबन कविता लिहिली होती. विडंबन कविता आता इथे पुष्कळ साहित्यिक बसलेले आहेत. त्यांना माहिती आहे की एखादं भावगीत किंवा भक्तिगीत किंवा चित्रपटगीत जे प्रसिद्ध असेल त्याच्यावरती विडंबन काव्य दिलं जातं. तर अवघाची संसारमध्ये एक गाणं होतं, जे वेळ बदला लागले, त्याच्यावरती मी विडंबन गीत एक दिलं होतं. तर आणि मुख्य म्हणजे मोबाईलचं वैशिष्ट्य असं असतं की मोबाईल हा सर्वांचा असतो, पण ज्याच्या हातामध्ये मोबाईल असतो तो मात्र कोणाचाही नसतो, तो फक्त त्या मोबाईलचा असतो. तर ही कविता मोबाईलच्यावरची, मोबाईलचं वेळ ही ठाकूर सर म्हणून दाखवते. ते खूप छान म्हणतात ही कविता, तर आपण ऐकूया. ताई जे म्हणाल्या की पोस्टकार्डमध्ये जो जिव्हाळा होता तो मोबाईल फोनवरती नाही, तसं इथे मी नेहमी येतो, बाहेरही कार्यक्रम होत असतात. अनेक वेळा मोठे मोठे 300-300 रुपयाचे पुष्पगुच्छ देतात, भेटवस्तू देतात. पण इथे जो जिव्हाळा आहे ना तो त्या जाडजूड पाकिटात कधीही नसतो. म्हणून मला इथे जे वैशिष्ट्य वाटतं ना ते मी म्हणजे पुष्पगुच्छ वगैरे नको, इथे एवढा आनंद असतो. तुम्ही लोक ज्या प्रकारे मला चेहऱ्यावर दिसत असतो एक तो आनंद असतो, तो जिव्हाळा असतो, तो पाकिटात नसतो किंवा भेटवस्तूमध्ये नसतो, पुष्पगुच्छामध्ये देखील नसतो. म्हणून मी ते म्हटलं उगीच 250-300 रुपये खर्च करू नका. आणि दुसरं मी घरचंच आहे, पाहुणं नाही असं. तर ताई म्हणाल ते मोबाईलवरचं विडंबन. अवघाची संसार चित्रपटामध्ये एक छान गीत होतं, जे वेळ बदलायला लागले होतं ते छान. ताई म्हणाल तसं की गाजलेलं गाणं असेल त्याच्यावरती विडंबन होतं, जे चांगलं असतं त्याचीच कॉपी होते. तर ते मी म्हणून दाखवतो.
मूळ गाणं. जे वेळ मजला लागले तुझलाही ते लागेल का, माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का. जे वेळ तुझला लागले आता कधी संपेल का, माझ्या मनीची ही व्यथा कधी सांग तुझ समजेल का. जे वेळ तुझला लागले जागेपणी हातात तो, जागेपणी हातात तो, ध्यानी मनी अन स्वप्नी तो, किती गुंतला तू त्या सवे अस्वस्थता उमगेल का. जे वेळ तुझला लागले उठता सकाळी रोज तू, उठता सकाळी रोज तू, जाई नजर त्याच्याकडे, होई चहा किती थंड हा, नच लक्ष ही खाण्याकडे. जे वेळ तुझला लागले मनी भीती मजला वाटते, मनी भीती मजला वाटते, म्यूट जा मुठ बोलणे हे आपुले, आभासी जगती रंगता संवाद सारे संपले. जे वेळ तुझला लागले आता कधी संपेल का, माझ्या मनीची ही व्यथा कधी सांग तुझ समजेल का. जे वेळ तुझला लागले. अनुभव असेलच. तसे हा चित्रपट तुम्ही कधी ना हा यूट्यूबवरती आहे अवघाची संसार चित्रपट अजूनही. त्यामध्ये आपल्याला आठवत असेल एक किस्सा असा आहे की राजाभाऊ गोसावी आणि शरद तळवलकरांच्या भूमिका आहेत. त्या दोघे तरुण असतात, लग्न झालेलं नसतं, भाड्याच्या खोलीत राहत असतात. तर 2 महिन्याचं भाडं थकतं आणि घरमालक सांगतात उद्या खोली रिकामी करायची. यांच्यापुढे प्रश्नचिन्ह उभं राहतं, जायचं काय त्यावेळी. पण तेवढ्यामध्ये असं होतं की राजाभाऊ गोसावी यांनी कुठेतरी स्पर्धेमध्ये कविता पाठवलेली असते आणि त्या कवितेला पहिलं पारितोषिक मिळाल्याचं पत्र येतं आणि 200 रुपये बक्षीस असतं. तर ते पत्र घेऊन ते दाखवतात मालकाला राजाभाऊ गोसावी की 4 दिवसाची अवधी द्या, कारण मनी ऑर्डर येणार आहे, मला बक्षीस लागलेलं आहे. मालक बघतो म्हणतो ठीक आहे 4 दिवसात येईल मनी ऑर्डर, काय हरकत नाही. आणि आनंदाची बातमी सांगायला राजाभाऊ गोसावी आतल्या खोलीत जातात जिथे शरद तळवलकर कपड्यांना इस्त्री करत असतात. ते जुन्या काळचं छान दाखवलं, कोळशाची इस्त्री वगैरे ती करत असतात इस्त्री. ते राजाभाऊ जाऊन सांगतात, ए शरद थांब जरा, इस्त्री बाजूला ठेव रे, मी काय सांगतो ते एक आनंदाची बातमी आहे. आणि मग सांगतात सो माझ्या कवितेला पुरस्कार मिळाला, 200 रुपये बक्षीस, तर आपल्या हाताला खोली रिकामी करायची गरज पडणार नाही. हे ऐकत असताना शरद तळवलकर इस्त्री करत असतात ना, इस्त्री ठेव म्हणून ते अशी तशीच इस्त्री ठेवतात आणि पुढचं ऐकत. आता मला सांगा, ज्यावेळी चित्रण झालं त्यावेळी इस्त्री गरम नक्कीच नसणार, पण तिथे जर प्रसंग दाखवायचा तर असं इस्त्री करताना ती अशी करून ठेवायला पाहिजे ना, आडवी. ती शरद तळवलकर आडवी केली नाही, तशीच ठेवली. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं कशी कपडा जळून नाही का जाणार. म्हणजे अभिनयाचा बारकावा तो, ही मंडळी खरंच मोठी आहेत, मी टीका करत नाही, पण अनेक वेळा काय होतं छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या लोकांच्या सुद्धा लक्षात येत नाही. त्यांच्या लक्षात आला नाही, इस्त्री अशी करून ठेवली, ती तशी ठेवली त्यांनी, ते मला जाणवलं असं. पण पुन्हा सांगतो, त्यांच्यावर टीका करत नाही, आपण त्याचा आनंद घ्यायचा. कारण काय होतं, शाळेत असताना एक धडा होता एडिसन, शास्त्रज्ञ एडिसनचा. एडिसननी मांजरांसाठी एक पिंजरा बनवून घेतला सुताराकडून, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ते. सुताराकडून पिंजरा बनवून घेतला आणि सुताराला सांगितलं की या पिंजऱ्याला 2 दरवाजे कर, एक मोठ्या मांजराला आणि एक मांजराच्या पिल्लाला. सुतार म्हणाला काय गरज आहे, मोठ्या मांजरासाठी जे दरवाजा केला त्यातनं पिलू पण जाऊ शकतं ना. हे एडिसनच्या लक्षात आलं नाही, सुताराच्या आलं. म्हणून सुतार एडिसनपेक्षा हुशार नव्हे, तशी छोटी गोष्ट भले टाकण्याच्या लक्षात आली नाही, आली शरद तळवलकरच्या. पण गमत म्हणजे कसं होतं बघा, शरद तळवलकरांच्या लक्षात आली नाही, राजा गोसावींच्या लक्षात आली नाही, कॅमेरामॅनच्या लक्षात आली नाही, दिग्दर्शकाच्या लक्षात आली नाही, तिथे लाईट वगैरे करणारे स्पॉट बॉय ते असं कोणाचं ते लक्षात आलं नाही. होतं असं कधी कधी, आपण त्याचा फक्त आनंद घ्यायचा. पण सांगायचं असं ना की असे किस्से पूर्वी तुम्हाला आठवत आहे, रीडर्स डायजेस्ट म्हणून एक मासिक होतं, रीडर्स डायजेस्ट.
आणि टाइम्स ऑफ इंडियाचं फिल्मफेअर नावाचं पाक्षिक होतं. त्या फिल्मफेअरमध्ये एक कॉलम होता. त्या कॉलमचं नाव असे रीडर्स डू नॉट डायजेस्ट. वाचला नाही कसं रीडर डू नॉट डायजेस्ट. त्यामध्ये हा किस्सा होता की जे हिस्ट्री करतोय तशी जळणार नाही का. अनेक वेळा ते छान मी ते फिल्ममध्ये मला रस नव्हता, पण केवळ त्या कॉलमसाठी मी ते फिल्मफेअर वाचत असे. त्यामध्ये अनेक वेळा असं दाखवलं होतं. उदाहरणार्थ हिरो हिरोईन मद्रासमध्ये जातात, गार्डनमध्ये गाणी म्हणत नाचत असतात आणि बाजूने BSTची बस जाते. तर मद्रासमध्ये BSTची बस कुठे आली. तर असे किस्से अनेक वेळा त्याच्यात असत. त्यामुळे ते छान वाटायचं कॉलम वापरायला. तर तो किस्सा त्याच्यामध्ये होता रीडर डायजेस्टमध्ये असो. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण कलर TVच्या जमान्यात आहोत. 500 चॅनल्स आहेत. पूर्वीच्या काळी एकच चॅनल होतं, नंतर सेकंड चॅनल होतं, त्याच्यानंतर 2 तास चालायचं वगैरे वगैरे. तर पण ब्लॅक अँड व्हाईट TVच्या जमान्यामध्ये ना कार्यक्रमचा खूप छान असत बघा. गजरा असे, प्रतिभा प्रतिमा असे, हाच परिहास, किती जरी चांगले म्हणजे चित्रपट TV रंगीत नाही म्हणून तरी आपल्याला खंत वाटत नसतं. एवढे कार्यक्रम ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चांगले असत. एकांकिका असत. ते एक एकांकिका ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यामध्ये होती. त्या एकांकिकेचं नाव होतं, तुम्हाला आठवत असेल, देवा शपथ खरं सांगेन. कोण होतं त्याच्यात मी सांगत नाही, तुम्हाला ऐकता ऐकता लक्षात येईल. देवासोबत खरं सांगेन असं त्या एकांकिकेचं नाव होतं. त्यामध्ये असं दाखवले एक 85 वर्षाचे आजोबा आणि 80 वर्षाची आजी हे दोघेजण संध्याकाळी असे गप्पा मारत बसलेले असतात एके संध्याकाळी. आणि गप्पा मारता मारता हे आजोबा काहीतरी अशा 1-2 गोष्टी आजीला सांगतात, ज्या खरं सांगू नये पण ते अनावधानाने बोलून जातात. त्यावर आजी वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होते. पण आजी पण नंतर आजी काय शहरात सवाचर असतात. 80 वर्षाची आजी शहरात सवाचर असतात. त्या पण अशी एक गोष्ट सांगतात की जे ऐकून आजोबा खरोखर चिडायला पाहिजे होते, पण ते चिडत नाही, वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतात. तसं ते आपण त्या आजी आजोबांच्या घरात जाऊन ऐकूया काय झालं प्रत्यक्षात ते. आजोबा वय वर्ष 85, आजी वय वर्ष 80. स्वेटर घातला का? आज थंडी खूप आहे बाहेर. नाही, स्वेटर नाही घातला, वाघोबाचं कातडं घातलंय. अगो बाई, वाघोबा का? माझी आई मला नेहमी म्हणायची, काय म्हणायची? पार्वती तुझा नवरा अगदी शेळी सारखा गरीब आहे हो. मग दे तुझी आई. तिला म्हणून 25 वर्ष झाली हो. आपल्याच घरी आली होती. एकाएकी खूप ताप भरला आणि त्या दुखण्यातनं उठलीच नाही. तुला एक सांगू का? तुला धक्का बसेल. तू असं कर, तू तुझी त्या BPची एक गोळी घे आधी. कशाला? मी सकाळी घेतलेली आहे, मी ठीक आहे. अगं तसं नव्हे, मी जे सांगणार आहे ते ऐकून तुला गोळीची गरज पडेल. या ते भांड इकडे आहे गोळी इथे. हा घेतली गोळी. सांगा आता काय सांगायचं ते. तुला आठवतं ना, तुझी आई आपल्याकडे आली होती तेव्हा एका रात्री जेवण झाल्यावरती झोपाळ्यावर जाऊन बसली आणि थोड्या वेळाने भूत असं किंचाळत ती माझघरात आली. होय, जेवण झाल्यावरती झोपाळ्यावर बसली होती ती आणि झोपाळ्याच्या मागे खिडकी होती. कसला तरी आवाज झाला म्हणून तिने खिडकीत बघितलं तर तिला भूत दिसलं. ती एवढी घाबरली की तिला खूप ताप भरला. दुसऱ्या दिवशी आपली बॅग घेऊन ती घरी निघून गेली. ती परत कधी आपल्याकडे आली नाही हो. तुला सांगतो ते भूत नव्हतं. म्हणजे काय? तुम्हाला कसं माहिती हो? अगं ते भूत नव्हतं. काय झालं, तुझी आई 1.5 महिना झाला तरी घरी जायचं नाव घेईना. म्हणून मी ती युक्ती केली होती. कसली युक्ती? बाजारात जाऊन बरं का खेळण्याच्या दुकानातून एक भूताचा मुखवटा घेऊन आलो आणि त्या रात्री तुझी आई झोपाळ्यावर बसली होती तेव्हा मागच्या खिडकीपाशी जाऊन भूताचा मुखवटा घातला, अंगावर काळी घोंगडी घेतली आणि थोडा आवाज केला,
तुझ्या आईने मागे वळून बघितलं आणि भूत भूत असं किंचाळत बरं का माझघर राहते. काय हवी तुमची करणी? हा, हे असं शोधतं का तुम्हाला? माझ्या आईशी तुम्ही असं वागलात ना, आणि माझ्या बाबांशी पण तुम्ही प्रतारणा केली. बोलू देणार नाही. तुझ्या बाबांची मी कसली प्रतारणा केली? बाबा अखेरच्या टप्प्यात मृत्यूशी झुंज देत होते हो. हो. आणि त्यांना आपल्या मुलीची म्हणजे माझी खूप काळजी वाटायची हो. हो, कारण तुम्हाला असा दारूचा जुगारूचा नाद माझं कसं होईल ही त्यांना सतत चिंता असायची हो. मित्रांकडून त्यांनी एकदा 1,000 रुपये घेतले होते आणि तुमच्याकडे दिले मित्राला द्यायला म्हणून. अगं ते 1,000 रुपये त्यांच्या मित्राला म्हणजे गणपतरावांना द्यायचे होते म्हणून ते 1,000 रुपये घेऊन मी घराबाहेर पडलो. नंतर गणपतराव भेटले हो मला. 1,000 रुपये तुम्ही त्यांना दिलेच नाही. बरं दिसतं का हो आता हे? आता तोंड का लपवताय? दुसरं म्हणजे मृत्यूशय्येवर तुम्ही वचन दिलं माझ्या बाबांना. कसलं वचन? उद्यापासून दारू आणि जुगार सोडेल असं. किती शाळेसारखं वचन दिलं तो. मला अगदी खूप खूप आनंद झाला होता हो त्यावेळेला. तुला पार्वती तुला एक सांगू का? सांगा. वरचं कर आधी पाणी पितो. काय नको सारखं पाणी पाजून मला काय मारायचे की काय तुम्हाला? हा, बोला तुम्ही, ऐकते मी. हा, बोला. अगं तुझ्या बाबांकडून 1,000 रुपये घेऊन मी बाहेर पडलो, पण ते 1,000 रुपये गणपतरावांना दिलेच नाही. माहिती हो मला, पण केलं काय त्या पैशाचं ते सांगा. सांगतो. ते पैसे घेऊन मी अड्ड्यावर जाऊन जुगार खेळलो आणि बऱ्यापैकी हरलो. आणि ते हरल्याचं दुःख विसरायसाठी बरं का बारमध्ये जाऊन दारू पीत बसलो. पण माझ्या बाबांनी तुम्ही वचन दिलं होतं ना, काय? उद्यापासून दारू जुगार सोडेन असं. अगं उद्यापासून दारू सोडेन म्हणून सांगितलं होतं, आजपासून सोडेन म्हणून कुठे सांगितलं होतं? कमाल आहे बाबा या माणसाची. परमेश्वरा सोडव रे बाबा मला या माणसापासून. बरं, आता मीही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. बरं मग तू असं कर, ते सांगण्याआधी तू पाणी पी. नको, मी सांगते ते ऐकल्यावर तुम्हाला पाण्याची गरज लागेल. हे घ्या. देते भांडे इकडे. तू म्हणजे ऐकायची नाही. मुलखा वेगळा हट्टी स्वभाव तुझा. त्या शेजारच्या मालतीबाई बघ किती समजूतदार स्वभाव आहे त्यांचा. हो का? सकाळी उठल्यापासून त्या मेलीचं नाव नुसतं दातात पडकत असतं तुमच्या सुपारीचा कड अडकल्यासारखं. बरं मरुझ्याची मालतीबाई, तू काय सांगणार होतीस ते आधी सांग. सांगते. आठवतं का तुम्हाला? लग्नात आपण एकमेकांना हार घातले. त्याच क्षणी तुमची आत्या बेशुद्ध पडली. अगं बरोबर आहे. खूप थकली होती ती माझ्या लग्नात बरं का. तिने खूप मेहनत केली म्हणून ती थकली होती. पण तुला आठवतं बाबांनी तिच्या तोंडावर पाणी मारलं आणि ती मग शुद्धीत आली. पण त्यानंतर आपल्या घरी तिचं येणं जाणं जवळजवळ बंदच झालं नाही का? नाही हो, आत्या थकली म्हणून बेशुद्ध नाही पडली. ती का बेशुद्ध पडली त्याचं कारण मला माहीत होतं.
काय कारण होतं? का का बेशुद्ध पडली ती? सांगते पाणी प्या आधी ते. आग लागो तुझ्या पाण्याला. आधी काय ते सांग बरं. सांगते ऐका. मी ही अशी दिसायला बेताची. काय म्हणालीस तू? मी अशी दिसायला बेताची. हे बाकी बरोबर बोलली. तेवढं ऐकायला आलं हो तुम्हाला. तर मी काय म्हणत होते? तू म्हणत होती की तू अशी दिसायला बेताची. मी अशी दिसायला बेताची. अहो त्यामुळे लग्न ठरत नव्हतं. सगळीकडून नकार यायची. बरोबर आहे. माझ्या आजीने एक युक्ती केली बरं. तुला सांगतो पार्वती, तुझी आजी म्हणजे अगदी देव माणूस होती नाही का. म्हणून तुझ्या बाहेर गेल्यावरती मी सगळ्यात आधी तुझ्या आजीला नमस्कार करत असे. होय हो. त्याच देव माणूस आजीला सुचवलं बरं. काय? आत्या मला बघायला आली. त्यावेळेला चहा पोहे घेऊन मला नाही पाठवलं. तुला नाही पाठवलं? मग माझ्या मावस बहिणीला पाठवलं हो. वत्सला नाव तिचं. छान गोरी गोटी नाकी गोरी तस अगदी मीना कुमारी सारखी. आत्या म्हणाली तुम्हाला मीना कुमारी खूप आवडायची त्यावेळेला. आणि आत्या न्याहाळून वत्सलेला बघत होती. इतकी खुश झाली. तिथल्या तिथे होकार दिला. लग्नाची तारीख ठरवली आणि म्हणाली माझा भाचा माझ्या शब्दाबाहेर नाही हो. माझी पसंती तीच त्याची पसंती. आणि आठवतं का 1 महिन्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी आमच्या घरच्यांनी डोळ्यावर वत्सलेच्या ऐवजी मला उभी केली. आणि तुम्ही माळ घातली ना ती माझ्या गळ्यात बरं. आणि ती माळ घालताना माझा चेहरा दिसल्यावर तुमची आत्या बेशुद्ध पडली. त्या पाणी द्या. वत्सला सध्या कुठे असते? आहे गो बाई या माणसाची. परमेश्वरा सोडव रे मला या माणसाकडे. एक कलाकार होते दिलीप प्रभावळकर आणि नीना कुलकर्णी. असं काय होतं की आजी शहरात सवासर होते म्हणून त्यांनी असा एक शिक्षण मारला ना की आजोबा एकदम जे झाले. पण शहरात सवासर एक आपल्याला म्हणही माहिती आहे. तोची त्यांची एक आजी होती. तिनं अशी कुठचंही बोलताना जास्तीत जास्त म्हणीचाच वापर करत असे. ते शहरात सवासरमध्ये मला आठवण झाली आजीची. मला वाटतं त्या आजीबद्दल तुमची काही कधी छान सांगते. खरं आहे आपण म्हणतात ते. माझी आजी कोणतंही वाक्य बोलताना म्हणीचा वापर करायची आणि खूप गंमत वाटायची त्यावेळेला. अर्थ कळायचा नाही पण तिला अर्थ विचारायचे म्हणीचा. पण त्याच्यावरती उत्तर देताना ती एक म्हण वापरून परत उत्तर द्यायची. एकदा काय झालं, माझा मामा चष्मा शोधत होता. चष्मा देण्याचा डोक्यावर ठेवला होता. आजी म्हणाली काय करतोस रे? अरे चष्मा शोधतो मला मिळत नाही का आई चष्मा. आजी म्हणाली अरे गळ्यात गळसवली आणि गावात पण. मीच ते सगळे बसलेली. मी विचारलं आजीला काय याचा अर्थ काय? ती म्हणाली अगं काय नाही गं, काखेत कळसा आणि गावाला वळसा. आताही त्या म्हणी आठवतात आणि तिची आठवण येते नेहमीच. तर अशीच एक शिक्षिका होती आणि ती म्हणी वापरायची. आपल्या मुलाशी बोलताना सुद्धा म्हणीच्या भाषेमध्येच त्याच्याशी बोलायची. तर ते आपण एका नाट्यसंगीच्या रूपामध्ये पाहूया. नाट्यसंगीचं नाव आहे तुम्हाला म्हणून सांगते. मुलगा आणि आई. आत्ता अभ्यासाला बसतोस? अरे रात्र झाली. दिवस गेला होता रेटी. रात्र होता कापूस वेची. आणि हे काय सर्वच विषयाचा अभ्यास राहिला. अरे काय आहे, आधी एक विषय पूर्ण कर नाहीतर मायेच एक ना धड धाराभर चिंध्या. अरे किती वेळा सांगायचं तुला.
पंढरी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. सगळ्या लोकांना असं आपलं वाटतं की आई शिक्षित आहे, म्हणजे मुलगा फार तशी माती असेल, पण कशात काय आणि फाटक्यात काय हो. अरे तुला नेहमी सांगते, काही अडत असेल तर विचार मला, पण तुझा आपला लग्नाचा पाडा. आणि तुम्हाला एक सांगते हो, मदत कोणाची नाही हो घरामध्ये. सासूबाई मला काही सांगावं तर त्यांच्या अडचणीचा पाडा त्या इतका असतात की भीम पण कुत्र्यावर अशी परिस्थिती होते. आणि आमचे धाकटेजी म्हणजे ते काय, वेळा बनून पेढा खाणे. जाऊबाई त्यांच्यासारख्या खाली मुंडी पाताळ गुंडी. आजचीच तुम्हाला गोष्ट सांगते हो. मी म्हणतेला म्हटलं, अगं जरा मला भाजी चिरून दे. तर तिने दोन्ही हाताला मेहंदी लावलेली. ती दोन्ही हात माझ्याकडे असे केले. त्याला काय तिला सांगणार, आपण भाजी चिरायला मलाच करावं लागलं. म्हणतात ना, आधीच हौस आणि त्यात पडला पाऊस. आणि आमच्या कामवालीला सुसरबाई तुझी पाठ म्हणून तिला सांभाळावं लागतं. आणि यांना काही सांगायचं तर आधी तुला त्याच्या खाली उडणार का आणि उपयोग नाही. शेजारी पण आज सगळे देखल्या देवा दंडवत ऐको, कोणाचा काही उपयोग नाही. पण तुम्ही सगळ्या मैत्रिणी आणि स्नेही मात्र छान मिळाला ना मला. अहो तेवढाच पुढत्याला गाडीचा आधार. काय रे झाला का अभ्यास? आणि हे काय भूक पण लागली? कुठलं पुस्तक आहे तुला? अरे हे काय टेबलावरच आहे, काकीत कळसा आणि गावाला वळसा. अरे 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 केवढा मोठा धक्का दिलास मला, केवढा. सगळे तांदूळ सांडले ना. आता काय करावे बाई, घाई घाई आणि भिंती बसला गो बाई. केवढा आवाज झाला. हे काय, हे आले वाटते बाहेर. अगं लेट झोपला बघ तुझा बसल्या बसल्या गाढव. तुझं जराही लक्ष नाही, कुठलंही काम तुला जमत नाही. ऐकलंत ना, बघा आता शेळी जाती जीवानिशी, खाणारा म्हणतो वाटण, पण बोलणार म्हणाला. म्हणतात ना, पदरी पडलं आणि पवित्र झालं, पदरी पडलं आणि पवित्र झालं, पदरी पडलं आणि पवित्र झालं. आपले सर्व कार्यक्रम, अगदी आर्थिक विषय असो किंवा मनोरंजन करमणुकीचे कार्यक्रम असो, तर ते सगळे 90 मिनिटाचे असतात. तर ही कालमर्यादा आपण 90 मिनिटाची तुम्ही का बरं ठरवलेली आहे? आपण एकदा मुंबईत कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा एका प्रेक्षकाने विचारलं की आम्हाला असं ऐकायचं आहे तुमच्याकडनं की सगळे कार्यक्रम तुम्ही लिहिलेलं असतं काही 90 मिनिटं, तर असं का बरं, हे मोजमाप का? आता सुद्धा नंदाताईने प्रश्न विचारला, सगळेच कार्यक्रम 90चे असतात का? म्हटलं सगळे, भाषण असो हे असो सगळे 90 मिनिटाचे. त्याला पार्श्वभूमी अशी आहे, 2001 साली मी पहिलं व्याख्यान केलं शेअर बाजारावरती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये. आणि ते कोणासाठी केलं होतं? मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे विभाग, इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग. त्यावेळी इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगचे प्रमुख होते शहीद हेमंत करकरे. 2001ची गोष्ट सांगतोय, मुंबईत होते त्यावेळी ते. तर एक दिवशी ते हेमंत करकरे साहेबांचा फोन आला की शेअर बाजारामध्ये गुन्हे व्हायला सुरुवात झाली आहे, तर आम्हाला उकल करायची गुन्ह्याची, म्हणजे आम्हाला शेअर बाजाराची कार्यपद्धती माहिती पाहिजे. तर आम्ही लोक तुमच्याकडे येऊ, तर आम्हाला जरा समजावून सांगा हे कसे व्यवहार कसे होतात. तर हेमंत करकरे साहेब EOWचे प्रमुख आणि त्यांचे 70 अधिकारी स्टॉक एक्सचेंजला BSCला आले होते. आणि आमचे साहेब म्हणाले की बाबा तो एक प्रेझेंटेशन काही तू दे, त्याला व्यवस्थित समजावून सांग. आणि मग करकरे साहेबांना मी विचारलं की म्हटलं एवढा सगळा विषय, तर ते म्हणा आम्हाला झिरो माहिती आहे शेअर बाजाराबद्दल, सगळं मुळापासून सांगा. तर म्हटलं मला किती वेळ तुम्ही देणार, किती वेळ मी बोलू? म्हणजे त्याप्रमाणे स्लाईडची संख्या कमी जास्त करणं, भाषण, कारण मी आधी तालीम करतो, ते संगीत व्यवहार करायचं. तर म्हटलं किती वेळ तुम्ही मला देणार आहात, किती वेळ बोलू मी? तर करकरे साहेब म्हणाले, ठाकूर तुम्ही अमुक इतकी मिनटं बोला, असं आमचं तुमच्यावर काहीही बंधन नाही आहे, तुम्ही हवा त्या वेळेवर बोलू शकता. मी खुश झालो, म्हटलं आता कसा सविस्तर विषय जरा वाटता येईल म्हणून. तर ते म्हणाले तुम्ही हवा त्या वेळेवर बोला, अमुक मिनटं बोला, असं तुमच्यावर काही बंधन नाही. फक्त आम्ही मंडळी इथे जे 70 लोक आलो ना, त्या ठिकाणी फक्त 90 मिनटं बसणार आहोत, तुम्ही हवा त्या वेळेवर बोलत का? त्यावरून बोध घेतला की अशा कार्यक्रमासाठी 90 मिनिटं हा आदर्श वेळ आहे. आणि दुसरं म्हणजे पोलीस लोकसुद्धा बऱ्यापैकी विनोद करू शकतात असं. आणि हेमंत करकरे साहेबांवर आठवण झाली की मध्यंतरी ज्यावेळी शहीद झाले ना,
त्यानंतर साधारणपणे 6 महिने झाले होते, माझा एक ठाण्याला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला हेमंत करकरे साहेबांच्या वहिनी आल्या होत्या. मी काही ओळखलं नाही, त्यांनी सांगितलं मी असं. मग त्यांना पहिल्या रांगेत बसवलं आणि भाषण करता करता मी सहज उल्लेख केला, म्हटलं शहीद हेमंत करकरे साहेबांच्या वहिनी आहेत आपल्याकडे आल्या आहेत. पण तुम्हाला सांगतो मराठी माणूस किती प्रगल्भ असतो. मी एवढंच ऐकलं हेमंत करकरे साहेबांच्या वहिनी झाले कार्यक्रम ऐकायला. सगळी माणसं एकाच वेळी उठून उभी राहिली आणि जे स्टँडिंग ओवेशन म्हणतात मानवंदना, सगळी मी सांगितलं होतं त्यांच्यासाठी एकदा बरं त्यांना, म्हणजे ही मानवंदना हेमंत करकरे साहेबांना होती, त्यांच्या वहिनी आल्या म्हणून. हा मराठी माणसाचा प्रगल्भतेचं मी उदाहरण सांगतो. नाही तर हल्ली काय होतं, सगळं सांगायला जातं हिसकेली चोरडा टाळ्या वगैरे वगैरे, इतक्याला टाळ्यांचा अतिरेक असतो याच्यासाठी टाळ्या. आणि अनेक वेळा नैवेद्य असेल आणि पुन्हा एकदा यायच्या, अरे एकदा वाजवलं ना पुन्हा एकदा. आणि चांगलं असेल तर वाजवतात टाळ्या, कधी सांगायला लागत नाही. पण मला अजून आठवतं की एकाच वेळी लोक सगळे उभे राहिले आणि त्यांना मानवंदना दिल्यासारखंच होतं ते. तशातली मराठी माणसं खरंच प्रगल्भ असतात. आता तुम्ही देशभरामध्ये हजारो व्याख्यानं दिली. आता या व्याख्यानाच्या दरम्यान कधीतरी काही ना काही गमती झाल्या असतील, तर त्याच्यातला एखादा प्रसंग ऐकायला आवडेल. खूप झाले अशा, ते डोक्यात सगळं असतं. मी हल्ली ना टिपून घेतो असे टॉपिक्स, कारण केव्हा तेच लिहायचा विचार आहे, स्मृतींची चाळता पाने म्हणून घडले येतो. तसं एक तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टीला झाली 5-7 वर्ष. कोल्हापूरला दसरा चौकात राजर्षी शाहू सभागृह मोठा हॉल आहे तो. तिथे सकाळ दैनिकांनी मध्ये व्याख्यान ठेवलं होतं शेअर बाजारावरती आणि त्याचे प्रायोजक होते बँक ऑफ इंडिया. तर सकाळी इतकी प्रसिद्धी केली होती ना, संध्याकाळी 5चा कार्यक्रम लोक येऊन 5:45ला सगळ्या खुर्च्या भरल्या तरी लोक येत होती. सकाळी विनंती केली सगळ्या खुर्च्या पुढे घ्या म्हणून. मग मागे शेवटची रांग आणि भिंत याच्या जागे 100-125 लोक उभी होती, तरी लोक येत आहेत. शेवटी पहिली रांग आणि पोडियम ह्याच्यामध्ये लोक उभी राहिली, कारण खुर्च्या संपल्या सगळ्या. आणि त्यावेळी मी बाहेर गेलो होतो, म्हणजे गॅलरीत गेलो होतो. का बँक ऑफ इंडियाची मंडळी यायची होती, प्रायोजक होते, ते आल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही. मी वाट बघत होतो, ते आले की कार्यक्रम सुरू व्हायचा म्हणून. तेवढ्या बँक ऑफ इंडियाची गाडी दिसली, मी आत आलो. आता लगेच ते आले की कार्यक्रम सुरू करायचा म्हणून. तर तुम्हाला सांगतो, मी त्या गॅलरीतून पहिल्या रांगेत येईपर्यंत मला येताच येईना. म्हणजे सेकंड क्लासला जेवढी लोकं उभी असतात ना ट्रेनला, तशी लोकं उभी होती त्या कार्यक्रमाला. आज येणार कसं, धक्का मारून येता येत नाही. आणि बहुतांश महिलाच होत्या. मी त्या एका महिलेला म्हटलं, ताई जरा मला आज जाऊ दे ना. अहो ते एवढ्या खेकस आहे म्हणजे अंगावरती, आज उभं राहायला जागा नाही, आज पुढे जायचं आम्ही. मला राग आला नाही अजिबात, एवढ्या खेकसल्या जागा नाही. मग मी त्यांना सांगितलं, ताई एक सांगू का, काय म्हटलं, मी आज गेलो नाही ना तर कार्यक्रम सुरू व्हायचा ना, हो मला जायला लागेल. मग त्यांनी जागा करून दिली आणि त्यांनी बघितलं की तिथून येऊन मी पोडियमवर गेलो, माईकचा ताबा घेतला. तेव्हा त्यांना कळलं की आता बघताय म्हणून. सहज माझी नजर गेली, एवढं त्यांचा चेहरा खजील झाला होता ना. मग नंतर कार्यक्रम झाल्यावर थांबल्या म्हणतात, सॉरी यार. हो म्हटलं, मी काय अमिताभ बच्चन नाही, मला काय तुम्ही ओळखणार. आणि मी म्हटलं एन्जॉय केलं त्या गोष्टीत, मला राग अजिबात नाही. तसे की घटना बऱ्याच आहेत. काही मंडळींच्यावर जसं माझ्यावर शेअर बाजारचा स्टॅम्प पडला होता ना, तो आता तुम्ही पुन्हा बोलवता. सुरुवातीला कोणी बोलवत नसतं राणे साहेब. मी सांगितलं ना करमणुकीचा कार्यक्रम आहे म्हणून, हो तुम्हाला सगळे ज्येष्ठ नागरिक सांगा, तर तुम्हाला बोलू पुढच्या वेळी आमचा वर्धापन दिनाला तुम्हाला बोलू, किंवा आमचं ह्याच्याला बोलू, आमचं व्याख्यानमाला असतं त्यावेळी बोलू. पण कोणीही बोलवत नसतं, कारण त्यांना वाटतं शेअर बाजार करणं काय करणं तिथे कार्यक्रम करणार. आता ते त्या फेजमधून आता मी बाहेर पडलो. सुरुवातीला ते होतं. तसे एक रत्नाकर मतकरी म्हटलं की त्यांच्यावर काय शिका पडलेला असतो, मी गुढा कथा बऱ्या लिहिलेला. पण रत्नाकर मतकरींनी एक छान अशी कविता लिहिली आहे, ती ताईंच्या वाचनात झाली. ते शोधक पत्रकारिता म्हणतात ना, तसं त्यांचं आहे. नित्य नव्या काय शोधत असतात म्हणून कार्यक्रमामध्ये वेगवेगळेपणा येतो. नंदताई म्हणाला सगळ्याबद्दल थोडं करत असतो आम्ही. तर तशी एक कविता रत्नाकर मतकरींची, त्यांच्याकडून आपण ऐकूया. कोणी शिक्षक असतील तर त्याला नक्की सांगेल की शिक्षकांच्या ट्रेनिंगमध्ये ही कविता आमची ठाकूर आणि सोमनाथ प्रभूंनी शिकवली होती आम्हाला. आणि ती मुलांकडून नीट करून घ्यायची, मुलांना शिकवायची या दृष्टीने. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. घाटाशी लावलेला एक स्वर्गीय कल्पतरू, घाटाशी लावलेला एक स्वर्गीय कल्पतरू. तरुला फांद्या 100, तरुला फांद्या 100,
आपण सगळी एकाच वयोगटातली मंडळी आहोत, त्यामुळे जुन्या गोष्टीमध्ये आपण नक्कीच रमतो. तसं एक ना जुना चित्रपट म्हणा, जुनी नाटकं, एक जुना चित्रपट होता 1970 सालचा. त्या चित्रपटाचं नाव होतं साधू और शैतान. मेहमूदचा चित्रपट होता तो. त्यामध्ये मेहमूदचा मोठी भूमिका होती. तर त्यामध्ये जे चित्रपट दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक ही खरं एवढी महान माणसं असतात ना, एकेका छोट्याशा गोष्टीतनं त्या माणसाची व्यक्तिरेखा उभी करतात. त्यामध्ये असं दाखवलं साधू और शैतानमध्ये ओमप्रकाश असतात, ते एका बँकेमध्ये कॅशियर असतात. तर त्यांचं व्यक्तिमत्व कसं दाखवायचं, ते बँकेतनं बाहेर पडतात, संध्याकाळी बँक बंद झाली वाटते आणि येता येता रस्त्यामध्ये एक मनुष्य पक्ष्यांचे पिंजरे घेऊन उभा असतो. हे पक्ष्यांचं पिंजरे विकायला, पक्षी विकायला. ते ओमप्रकाश एक जातात आणि म्हणतात ये पंछी कैसा दिया. तो पक्षीवाला म्हणतो 70 रुपये. हे म्हणतात कसं काय, बरं 20 रुपये पिंजऱ्याचे आणि 50 रुपये पक्ष्यांचे. ओमप्रकाश म्हणतात की मला पिंजरा नको आहे, फक्त पक्षी पाहिजे, 50 रुपये देणार का. तो पक्षीवाला म्हणतो सेठ आपको पिंजरा नाही तर काय करणार दुसरे पक्षी घेऊन. ओमप्रकाश म्हणतात तुला काय करायचं आहे, तुला पैशाची मतलब ना, 50 रुपये घे, पक्षी दे. ठीक आहे म्हणाल. 50 रुपये त्याला दिले पक्षीवाल्याला. पक्षीवाल्याने पिंजरा त्यांच्या हवाली केला. ओमप्रकाशने पिंजऱ्याचं दार उघडलं. जे काही 10-12 पक्षी आत मोठते रंगीबेरंगी, ते भुरकन आकाशात उडून गेले. तो पक्षीवाला जोरात त्याला म्हणतो, ओ महात्मा ये आपने क्या किया. म्हटलं काय झालं. अरे बाकी पंछी उसको मार डालेंगे ना. ते ओमप्रकाश म्हणतात मार डालेंगे तो क्या, आझादी की मौत तो मरेंगे. तुझ्या पिंजऱ्यामध्ये 2 वर्ष त्यांचं आयुष्य असतं, ते झडून झडून मरणार. आझादी की मौत तो मरेंगे. किती छोट, म्हणजे त्याचा व्यक्तिमत्व काय दाखवला, असा कंदवाळ दयाळू मनुष्य आहे, साधू प्रवृत्तीचा. तशा अनेक गोष्टी असतात. एक 66 साली चित्रपट आला होता महाभारत नावाचा. त्यातमध्ये मोठे मोठे स्टार होते, अभि भट्टाचार्य, प्रदीप कुमार वगैरे. दक्षिणेकडचा सिनेमा होता, त्यामुळे दक्षिणेकडचा सिनेमा म्हणजे ट्रिक सीनची लई दूर. तर त्यामध्ये असं दाखवलं होतं महाभारताचं युद्ध चालू असतं अर्जुन आणि कर्णाचं. आणि एका प्रसंगी अर्जुन कर्णाच्या रथावर बाण मारतो आणि कर्णाचा रथ घोड्यांसकट 8-10 फूट मागे ढकलला जातो. पब्लिक अर्थात टाळ्यांचा कडकडाट करतं. अर्जुनाला जरा बरं वाटतं आपला पराक्रम. घोड्यात सकट 8-10 फूट ढकलला जातो रथ. आणि काही वेळानंतर कर्ण अर्जुनाच्या रथावर बाण मारतो आणि अर्जुनाचा रथ एवढासा मागे ढकलला जातो. लगेच भगवान श्रीकृष्ण म्हणतात महावीर कर्ण की जय हो. तो चित्रपट अजून आहे यूट्यूबवरती, महावीर कर्ण की जय हो. तेव्हा अर्जुन विचारतात भगवान श्रीकृष्णांना की केशव, अरे त्या कर्णाचा रथ मी 8-10 हात मागे ढकलला, तुम्ही मला काही शाबासकी दिली नाही. आणि एवढासा रथ त्या कर्णाने माझा बोटभर टीचभर हाताचा रथ मागे ढकलला. लगेच तुम्ही म्हणता महावीर कर्ण की जय हो. केशव ऐसा क्यों. प्रदीप कुमार विचारतात अर्जुन कृष्णाला, केशव ऐसा क्यों. त्यावर अभि भट्टाचार्य कृष्ण सांगतात अर्जुनाला, पार्थ अरे तुझ्या रथावरती महाबली हनुमान बसलेले आहेत. 3 लोकांचा भार खांद्यावर घेऊन मी तुझ्या रथावर बसलो आहे. ऐसे रथ को इतना सा भी पीछे ढकेलना कोई मामूली बात नहीं है पार्थ. म्हणजे अर्जुनाला कळतं की केवढा काय म्हणून. असे जुने चित्रपट असतात ना, ते खूप आपल्याला आवडतात. तर आपण समारोपाकडे आलो आहोत. बहिणाबाईंचा माझी उल्लेख झाला. बहिणाबाई एक विद्यापीठच होतं ते, कारण त्यांच्या ज्या अष्टाक्षरी रचना होत्या 8 काही बऱ्याच कविता त्या आमच्यासारख्या करतात. तर त्याचं अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचं चांगलं 8 असं. तर त्या 8 अष्टाक्षरी काय म्हणतात, अष्टाक्षरी, त्याच्यावरती ताईने एक छान कविता केली, ती आपण ऐकूया. पहाटेचं वर्णन आहे आणि खेड्यातलं वर्णन आहे. रम्य वेळ पहाटेची नवरूप निसर्गाचे ताट झुके धरेवर. हलकेच किल किल हळूवार थर कल्पवृक्ष डोलताना दिसे देखावा सुंदर. रमणीय वनश्री घेई धुक्याची चादर. जशी पांघरून शाल श्वेत वर्णाची मुसर. रवी किरणे सोनेरी ते जाळली वसुंधरा. अलगद धुके दूर जाग येत असे पाखरा. क्षणभंगुर जीवन जर तर असे सारे. घेई जाणून मानवा रंग जीवनाचे
दिसते देखणी, किती वर्णावे तया नाता ठेवते देखणी, किती वर्णावे तया आता ठेवते देखणी. बहिणाबाई डोळ्यासमोर उभे राहिले. त्यांच्याबरोबर मी 94 कार्यक्रमामध्ये गाण्याचं निवेदन केलं. गाणं काय फार झालं नाही, पण अनेक गोष्टी शिकलो त्यांच्याकडनं. त्या आता म्हणाल ना, सर्वसाधारणपणे कसं असतं, आता ठेवते लेखणी, आता ठेवते लेखणी. 40 वर्ष मागे गेलो. प्रोफेसर चित्रपट शम्मी कपूरचा. आवाज देके हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ, न हमको सताओ. ते ताईने मी म्हटलं ते सताओ करी सताओ करी, म्हणजे त्याला शास्त्र आहे हो. बरंच काय बोललाय, माझं सगळं बघायला गेलं नाही, पण त्याला शास्त्र आहे की क्लोज, गाणं क्लोज होताना सताओ हे म्हणायचं. आणि दुसरं म्हणजे प्रेक्षकांना पण कळतं की गाणं आता संपत आलं आहे म्हणून इंडिकेशन असं. असं आपण इथे सगळे मालवण प्रेमी आहोत. अनेक मंडळी तालुक्यात देवगड तालुक्यातलीच आहे. ताईंना मी म्हटलं की राणे साहेबांच्याकडे काय 25-30 मंडळी घेऊन गेले होते, ते खूप सगळे एन्जॉय केलं. तर एक मालवणी ठसका आपण हे घेऊया आणि मग एक छोटंसं जुनं गाणं म्हणून आपण समोर करूया. मच्छीधर कांबळींना ही आदरांजली आहे. मालवणी नाटक जे होतं पांडवो इलोरे इलो, त्यातला हा सवाल आहे. नमस्कार, माझी ओळख करून देते. मी तात्या भागोजी सावंत, रिटायर्ड जमादार, मुंबई महानगरपालिका पाणी खाते. मुंबईत रवायचं ठिकाण रंगारी बदक चाळ, डिलाईट रोड, लोअरपर्यंत, मुंबई नंबर 13. मूळ गाव मुक्काम पोस्ट मालवण, पेटेवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. मालवण ते मुंबई एस टी बसचा तिकीट 438 रुपये 50 पैसे. एवढी ओळख पुढे झाली नाही. तर मुंबईत यायचं आम्ही 4 जाणार होतो. मी, माझं पोरगो शिरी, आमची सूनबाई आणि आमचं कमिशनर. कमिशनर म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. कमिशनर म्हणजे माझी बायको. ते नटसम्राट नाटकात नाही, त्याची जी सरकार होती ना, तो एकसारखं म्हणा नटसम्राट, सरकार सरकार. तसे आमचं कमिशनर बक्षा लिहिल्यावर कळा. कसं असतं मंडळी, माणूस रिटायर झालो ना की घरात नाही का किती किंमत असतं या सगळ्यांना माहिती आहे. ते पण असतं, सगळे पण असतं. म्हणजे तुमचा माझा सगळ्यांचा सारख्याच असतात. तो काय असता, एक कोप चाय मिळाची पंचायत हो. तो नटसम्राट कसो सारखं सांगा, कुणी घर देतं का घर, कुणी घर देतं का घर, तसा सारख्या म्हणत राहायचा लागता. माका कुणी चाय देतास का चाय, माका चाय होईया गो, माका एक कोप चाय मिळत काय गो, माका कोण चाय देत काय गो. सारखी चाय चाय सकाळपासून आज चाय झाले, हा सारखी चाय ढोसत बसतात. अख्खी लिप्टन बडबडी घशात घालूचे हा की काय, हा अशाने डायबिटीस होतं. कमिशनर, तुमचा आवाज किती कमावलेलो आहे नाही, म्हशी सारखं. म्हणजे माहेरात असताना म्हशी राखूचं काम मीच करत होते. असं काय, म्हणूनच काय. आता सासरी गेल्यावर रेडो लागते. ता काय बोलला नाही की तुम्ही काय ऐकलाच नाही. कामावर जायत होते, बरा होता. आता एकसारखे मित्रांना बोलवीत राहतं, चाय ढोशीत राहतं, मित्रांना बोलवीत राहतं, चाय ढोशीत राहतं, मित्रांना बोलत चाय ढोशीत राहतं. सारखी चाय 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 त्या चायची. अगो, एवढ्या मोठ्या कपासून नका एवढी चाय घेऊन दिलं, ती माझ्या पिंडावर शिपडूसाठी काय गो. अगो, यमाच्या रेड्याच्या बहिणी, हा यो कट तरी घेऊन जा. ऐकता काय बघा, मरण द्यावं. तर मंडळी, श्रावण महिनो येतो. श्रावण महिनो येतो की लोक कसले कसले संकल्प करतात. मी पण संकल्प केलंय ज्ञानेश्वरीची पोथी वाचायची. कसा झाला, ऑफिसातलं रिटायर झालंय ना, तर माका ऑफिसवाल्यांनी भेट म्हणून ज्ञानेश्वरीची पोथी दिली.
माका वाटला 34 वर्ष नोकरी केलंय काहीतरी मोठी वस्तू देती, मिक्सर देती, वॉशिंग मशीन देती, मेल्यानी देऊन दिल्यानी काय ज्ञानेश्वरीची पोती. आणि तुमका सांगतोय माझ्या निरोप समारापासून सगळ्यांकडसून वर्गणी काढल्यानी. तुमका काय सांगावं, माय झयांनी माझ्याकडसून सुद्धा वर्गणी घेतल्यानी. काय बोलायचं, काय बोलण्यासारखे हा असं. तर मंडळी 4 दिवस झाले. आता हे संकल्प किती दिवस टिकता तो बघूया. भुतूसून तसं तरी चांगलं वास येता हो. काय असे चांगले वास येत राहिले ना की पोती वाचनात लक्ष लागत नाही. आता असा करतोय, कमिशनराक बोलवतोय आणि त्याकाच विचारतोय कसं वास येता तो. शेंताबाई गो शेंताबाई, शेंत्या गो शेंत्या गो राणग्या शेंत्या. काय हो, किती ओरडतात? बघलास ना, आडनाव घेऊन हाक मारलंय तेव्हा बाहेर गेला. किती ओरडत होतात? माका ना बस 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 माका एक सांग. बस गो बायो बस, माका एक सांग तू. हुतूसून कसलं तरी चांगलं वास येता. आज भाजी कसली करतं? सुरणाची. सुरणाची. तुझ्या तोंडावर शिळा पडो गो. तुका कितीदा सांगलंय गो श्रावण महिन्यात सुरणाची भाजी करू नको म्हणून. किती करू नको? अगो कित्या म्हणजे सुरणाच्या गोडी चावताना मटणाच्या गोडी चावल्यासारख्या वाटतात. काय वाचता का? वाचा. वाचतोय वाचतोय वाचतोय. तू पण असं कर, तू पण ऐकून बस. हा तेवढं पुण्य पदरात पडतं तुझ्या. ऐकताय वाचा. काय वाचतोय वाचतोय वाचतोय. हा आता असं कर. वाचा वाचा. हा ऐकतोय मी. हे बघ, तू आता मध्ये मध्ये बोला नको. हा मी मध्ये मध्ये बोलतोय. काय मंजूळ आवाज ऐकला ना. माय मालवणीची लता मंगेशकर काय मेला लाजता बघा, काय लाजता बघा. अगो लाजायचा होता त्या वयात कधी लाजलंच नाही गो. तेव्हा जर लाजलं असतं तर आपल्या शिबिका 3-4 भावंडा नसती झाली. असो काय वाचता तो देवाचा वाचा. वाचतोय गो माझी बाय, वाचतोय वाचतोय वाचतोय. ऐक. हा पार्थ म्हणे केशवा देवाधिदेवा आता झडकरी रथ पेलावा उचलो निमध्ये स्थिर करावा दोन्ही दळा. कमिशनर हे जो अर्थ तुला समजावून सांग बा. कशा हे तो अर्थ मला ठाऊक नाही असं वाटलं काय तुमका? कमिशनर हे तो अर्थ तुमका ठाऊक कसा सांगा बरं. सांगताय. सांग सांग. ऐका ऐकताय ऐकताय. कृष्ण अर्जुनात म्हणतात. ऐकताय ना? ऐकते गे बाय. कृष्ण अर्जुनात म्हणतात, हे अर्जुना झटले तुझे हात पे उचल दोन्ही हाताने दळून हाड. दळा म्हणजे दळून हाड, दळून हाड. समजला? कमिशनर तुमची हुशारी बघून ज्ञानेश्वर माऊलीचो रेडो सुद्धा तुमच्या पायावर डोक्यात टेकला. मेला जोडता अर्थ सांगता. अर्थ सांगता बाय माझी ती काम पडली तुम्ही बसा चाय पी. माझ्या पहिल्यांदाच मला आयुष्यात एवढा घाबरला असं. तर आता ही आज पोती वाजून होईल असं वाटत नाही. उरलेला आता उद्या पुन्हा करूया. आता पण शेवटच्या टप्प्यात आहोत त्यामुळे एक जुनं गाणं आपण ऐकूया आणि कार्यक्रमाचा समारोप करूया. उमस पडेकर चित्रपटाचं गाणं आहे. रमेश देव आणि चित्रा यांच्यावर चित्रित झालेलं नवीन आज चंद्रमा सगळ्यांना जुन्या काळात घेऊन जाणारं गाणं आहे.
अनादि चंद्र अंबरी अनादि धुंद यामिनी यौवनात तू नवी मदीय प्रीत स्वामिनी घर न प्रीत कुंज हा बैसये सुहासिनी बैसये सुहासिनी नवीन आज चंद्रमा याबनात नांदते तुझीच प्रीत संपदा कशास वेगळेपणा कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी जवळ ये विलासिनी नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी नवीन नवीन भावना नवेच स्वप्नलोचनी नवीन आज चंद्रमा. खूप खूप सुंदर. मला वाटतं 1.5 तास 2 तास जवळ मोठा कार्यक्रम संपूर्ण असं वाटतं. सगळ्यांचं निखळ मनोरंजन त्यांनी केलेलं आहे. आज एक सांगायचं आहे आपले सभासद आणि सर्वांचे मित्र सहकारी विकास खोपकर त्यांचा आज 71वा वाढदिवस आहे आणि आपल्याला जी काही ट्रॉफी मिळाली आहे त्यांच्यातर्फे त्यांनी स्पॉन्सर केली आहे. तर सर्वांनी त्यांना आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्याकडे द्यायच्या आणि तुम्ही त्यांना नंतर द्या. आता मी ह्या कार्यक्रमासंबंधी 2 मिनिटं शोभाताईला बोलणार आहे आणि त्यानंतर मीनाचे आभार मानणार आहे. शोभा हां म्हणजे असं मी बोलताना 2 मिनिटं बोलले पण तू तेवढं छान बोलू शकते. नमस्कार. खरं सांगू का की श्रीखंडपुरीचं जेवण व्हावं आणि फक्त श्रीखंडपुरी नाही ना, सोबत बटाटे वडा आहे आणि आळूवडी आहे आणि चटपटीत काहीतरी चाट पण आहे. असं सगळं जेवण झाल्यानंतर माझं जेवण कसं होतं असं कसं विचारायचं ना. इतकं सुंदर झाल्यानंतर आपण एकदा काय म्हणायचं त्याला दाद देण्याचे तुम्हाला भान आहे अशा शब्दाची कसोटी खाणार या जरा सांभाळून कंठी सुरांनो यावं की बोलू नका हो अक्षरांनो, कारण जाणकारांचं शहाणा काय नाही. अशा शहाण्या कानांसमोर काय त्याचं फार रंजक. आणि सांगू का की आता मला कशाची आठवण झाली सांगू का की आज ज्यांनी पहिलं अंतराळात हे केलं JRD टाटा जहांगीर टाटा ते त्याच्यानंतर ज्यांनी आपल्याला स्वर्गातला आकाशगंगा ही सफर घडवून आणली आहे बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर असतील. ज्यांना पहिली डिलीट मिळाली ते माधव जुनियर असतील. त्यांचा आज स्मृती दिला मला वाटतं आज खऱ्या अर्थाने साजरा झाला. पण आपल्याला खरंच त्यांनी वरती नेऊन आणलं, खाली आणलं, पाळण्यात बसवलं आणि मालवणला नेऊन आणलं, स्वर्गात नेऊन आणलं. म्हणजे किती एका 1.5 तासामध्ये किती घरा घालून आणल्यात आपल्याला. ते आपण याचं काय म्हणायचं कुठेतरी त्याला गेल्यासारखं वाटत सगळ्यांना वाटलं असेल ते काय वंडरलँड वगैरे वगैरे. ही शब्दांची साहित्यिकांची म्हणजे मला वाटतं इथे बोलताना मगाशी आठवलं की गदिमांनी स्वतःच्या काव्याबद्दल असं म्हटलंय की काळाच्या ताणामध्ये माझ्या गीतांची भिगवारी डोळत नाही. ते आज मला वाटतं त्याचा पुनर्प्रत्यय आला की भिगवारी कोण घालतं की जे विद्वान असतात तेच फक्त कानात भिगवारी घालतात. आपल्यासाठी सामान्य माणसं घालत नाही. पेशवे घालायचे. तर तशी
ती बिब्बारी म्हणजे किती भारात आपली असेल, सगळ्यांना कुसुम अग्रज विंदा सगळ्यांची सफर आपल्याला घडवून आणली. काय म्हणजे काय म्हणायचं नाही का, खूप खूप छान. एकदा काय आम्हाला लय आवडलं, लय भारी आवडलं. आणि असं म्हणजे फक्त हे नाही ना, श्रीखंडपुरी फक्त नाही, सोबत सगळंच होतं. बटाटे वडा, आळूवडी, गाजर हलवा आणि चाट मुलांना आवडणार. ते जेव्हा माझ्या बालगीतांच्या कार्यक्रमाची आठवण झाली, ते माझ्याकडे बालमोहनमधलं एक शिक्षक गातात ते, त्याच्यातले गाणं मुलांना ते त्याचं ते खाली वगैरे सगळं हे करून इतकी मुलं मजा. एकदा आम्ही 500 आदिवासी मुलांसाठी कार्यक्रम केला होता आणि तेव्हा त्या मुलांनी इतकं ह्या गाण्याचा आनंद घेतला होता, स्वर्गात आकाशगंगा. खूप मजा आली. त्याची मला स्मरणरंजन झालं असं वाटलं. पण आणि सांगू का की ह्या व्यक्तिमत्वाबद्दल की त्याच्यासमोर आदराने मान झुकवावी असं हे व्यक्तिमत्व आहे. शेअरसारखा आम्हाला शेअरमधला शो काय शेअरची पण बघ, तर इतक्या वृक्ष विषयाचा अभ्यास करून सुद्धा जो माणूस इतके सिनेमातले बारकावे सांगतो, म्हणजे काय म्हणावं, सृष्टी, सौंदर्य आणि रसिकता आणि ज्ञान याचा अनोखा संगम म्हणजे एका आपण आणि सातत्याने आज इथे कार्यक्रम उद्या आठवी पुढे परवा कोकणात कोल्हापूरला असं सगळीकडे जाण्याचा उत्साह. म्हणजे परवा त्याशी CNGचा गडबड झाली ना आमच्या सोमवार मंगळवारी, तेव्हा तिथल्या अंधेरीला माझा कार्यक्रम होता, तेव्हा ते आले होते. तेव्हा त्या बाई म्हणाल्या, हा माणूस तर बोलली चालत सुद्धा येईल. आणि CNG बदलाय तसं त्यांना विश्वास आहे, इतका विश्वास सगळ्यांचा. त्या रसिकतेला काय म्हणावं. आणि मग ते म्हटल्यानंतर मराठी समोरांनी मला एक नवीन काळातल्या कविता, आपण म्हणतो ना की पूर्वीच्या कविता सगळ्या छान होत्या, आत्ताच्या नाही वगैरे, असं काही नाही आहे. आत्ताचे कवी सुद्धा तितकेच ताकदवार आहेत. एक कविता त्यांची मी माझ्याकडे आहे, तर ती म्हणते की ह्यांना पाहिल्यानंतरही नाही, त्यांना पाहिल्यानंतरची दुसरी कविता आहे ती खूप चालेल ना एवढं. अंगणातल्या झाडांना मी सहज विचारलं, तुम्हाला आतापर्यंत किती फुलं येऊन गेली? झाडं म्हणाली, मोडली नाही तो कधी. मग मी झाडांना विचारलं, तुम्हाला एकंदर काटे किती? झाडं म्हणाली, असतो मोजावे लागतील. मी झाडांना पुन्हा विचारलं, तुम्हाला पानं किती? तुम्हाला मुळं किती? झाडं म्हणाली, अशी मोजदात ठेवायची तरी कशाला? असं म्हणत अंगणातली झाडं मोठी 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 होत गेली, माझ्यापेक्षाही उंच, खूप उंच. खरंच आपण सगळ्यांनी झाडासारखं असं विश्व न ठेवता स्वच्छंदपणे जगायला काय हरकत आहे, काय हरकत आहे. ह्या दोन व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर ही कविता कोणाची होती सांगू का? यांना 2025 सालचा महाराष्ट्र शासनाचा मोराच्या गावाला जावं ह्या कविता संग्रहाला पुरस्कार मिळाला. ते प्रशांत असणारे यांची कविता. आणि आजचा जो त्याचा कार्यक्रम की आनंदाची डोली, मला वाटतं प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदाची कवळत नुसतीच उमलली नाही, तर त्याचा परिमळ, त्याचा सुगंध सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनामनापर्यंत पोचलेला आहे. आणि म्हणून ह्याच कवीची आणखीन एक कविता आहे, त्याचं नाव आहे आनंद ऋतू. आणि ह्यांना मी जेव्हा बघते ना, तेव्हा मला आपल्या आता बाबा बोलतानाही माझ्या अंगावर रोमांच आले. तर ती कविता नेहमी मला आठवते. बाहेर कितीही असलं रखरखीत ऊन, तरीही आपण आपल्या आत खोलवर झाडाच्या सावलीत बसावं. बाहेर कितीही असला मुसळधार पाऊस, तरीही आपण आपल्या आत खोलवर झाडात छत्री घेऊन चालावं. हो, बाहेर कितीही असली कडाक्याची थंडी, तरीही आपण आपल्या आत खूप आत खोलवर एक छानशी शेकोटी पेटवून बसावं. थोडक्यात बाहेर कोणताही असला मोसम किंवा हंगाम, तरी आपण आपल्या आत खूप आत खोलवर आपलाच ऋतू पेरावा. तोच असतो खरा ऋतू आणि तोच असतो आनंद ऋतू, तोच असतो आनंद ऋतू. अशी आनंदाची बात आपल्या मनामध्ये
सातत्याने अनेक महाराष्ट्रातल्या नवे महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी प्रसिद्धांना देणाऱ्या या आनंद बागेसाठी एका छानपैकी दाद देऊया. आणि एवढंच म्हणजे म्हणून का कविता अजून एक चालेल आवडेल की थांबू. अगदी छोटीशी आहे कारण मी प्रत्येकाने आत्मसात करावी अशी कविता आहे. कदाचित म्हटली असेल माझ्याजवळ माझ्या खिशात नेहमी एक मोर असतो. माझ्याजवळ माझ्या खिशात नेहमी एक मोर असतो पण माझ्या खिशातला हा मोर साधा सुद्धा मोर नाही हो. अहो कधी कधी उदासलं मनावर काळे ढग दाटून आले की हा शिकवलेला मोर खिशातून आपोआप बाहेर येतो, देहभर पिसारा फुलवतो आणि नाचतो मनसोक्त मनोंगात. त्याला नाचताना पाहून मुसळधार पाऊस पडतो, उदास काळे ढग केव्हाच निघून जातात आणि माझं मन पुन्हा शुभ्र होतं, निरभ्र होतं. एक गंमत सांगू असाच मनकवडा मोर तुमच्या सगळ्यांच्याही खिशात आहे. फक्त तुम्ही त्याला नाचायला शिकवायला हवं, नाचायला शिकवायला हवं. असंच शिकवणारे दोन व्यक्तिमत्व आहेत. असंच येत राहा, आनंदाची बात उघडत राहा. आणि एवढंच आम्ही म्हणतो या रम्य सांज वेळी निरसंपला स्मरावा, आकंठ भोगलेला आनंद साठवावा. ज्ञानामृतासो त्यालो आकंठ वृत्त झालो. या आत्रेकट्ट्याच्या सगळ्यांचा आणि जिथे जिथे कार्यक्रम करतात त्या सगळ्या श्रोत्यांचा असा उत्कर्ष व्हावा. हा आनंद सोहळा. नमस्कार मंडळी. आता मला सांगायचं आहे की इथे ठाकूर साहेब आणि आपल्या कीर्ती देसाई यांनी जो इथे आनंद सोहळा साजरा केला जो आपण सगळे आनंदाने धावूनच निघालो. त्याच्यासाठी आता मला सांगायचं की हा जो इथे हा कार्यक्रम झाला 4 पदरी. बघा त्याच्यात काय नव्हतं, काव्य, नाट्य, गाणी आणि काय म्हणजे 4 पदर. मी मला एक सांगू का, महिला वर्गाला माहितीच असेल की 4 पदरी एक आपली पारंपरिक एक दागिना आहे, मोहनमाळ. 1 पदर, 2 पदर, 3 आणि 4 घातल्यानंतर ती जी माळ दिसते ना त्याच्या पुढे बाकीचे दागिने फिक्के पडतात. तसाच हा आपला कार्यक्रम झाला आणि त्याबद्दल मला त्यांचे दोघांचेही ठाकूर साहेब आणि कृती सदस्याचे मी आभार मानते. दुसरं मला एकच सुचवायचं आहे की ठाकूर साहेब हे म्हणतात की आत्रेकट्ट्याचे खूप जवळचे आहे, म्हणजे घरचेच. आणि ते घरचेच असल्यामुळे त्यांचे काही प्रोग्राम इथे झाले, अजूनही त्यांच्याकडे बरेच प्रोग्राम आहेत. ते मी आत्रेकट्ट्याच्या कार्यकारी समितीला सांगते की ते इथे व्हावे अशी मी माझी इच्छा व्यक्त करते. आता सांगायचं म्हणजे शोभाताई काय सुंदर किती ऐकवत बसावं. हे असे सगळे हिरे आपल्याला आत्रेकट्ट्याला मिळाले. ठाकूर साहेब तर आहेत, शोभाताई आपल्या घरच्या आहेत. आणि घरचे कार्यक्रम म्हटलं की आपल्याला किती उत्साह येतो की घरचा एखादा म्हटलं आपण सत्यनारायण आहे आणखी काही आहे तर आपण जोरात कामाला लागतो. तसेच हे दोघे आले की आम्हाला फार उत्साह की काय करावं आणि काय नाही असं. तर हा आणि ते सगळे उपस्थित होते, तुम्ही शशिकल होत असला तर हा आनंद तुम्ही लुटलाय तर त्याबद्दलही तुमचे आभार नाही म्हटले तर जमणारच नाही, तर तुमचे सुद्धा आभार. आणि हा कार्यक्रम व्यवस्थित व्हावा म्हणून आत्रेकट्ट्याचे जे कार्यकर्त्यांनी हातभार लावला त्याच्यात मीही आले, त्याच्यात मी आले, माझे आमचे सगळ्यांचे आभार. आणि मला जाता फक्त एकच सांगायचं आहे, आपण हा आनंद घेतला आहे आणि हा आता जाताना हा आनंद आपण जेवढा या कार्यक्रमाचा घेतला आहे तो जाता जाता सगळ्यांना आपल्या हृदयात न ठेवता सगळ्यांना वाटत जावं असं इच्छा मी सदिच्छा व्यक्त करून हा कार्यक्रम इथे समाप्त झाला असं जाहीर करतो. नाही